आज मैदानात दाखल झाले आहेत। सावंतवाडी तालुक्यातील अगदी गुणवान खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, लेदर क्रिकेटवरती त्याचं चांगलं वर्चस्व आहे असा खेळाडू राजाराम गवस आणि त्याच्या साथीने मॅन फ्रॉम कट्टा मिस्टर प्रजेश परशुराम रावले देखील दाखल झाले। सलामीवीराच्या भूमिकेत हे दोन्ही फलंदाज पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी मैदानात हजर झाले आहेत। कारण जर विचार केला तर मनीष 8 षटकांचा सामना आहे, त्यामुळे कुठेतरी सुरुवातीपासून जोखीम घेऊन फलंदाजी करणं कुठेतरी तोट्याचं ठरू शकतं। सिंगल डबलवरती देखील भर द्यावा लागेल, कारण वाऱ्याचा विचार केला तर मैदानावरती जर आता सध्याच्या घडीला पाहिलं तर डावखुर हाताच्या फलंदाजासाठी पोषक असं वारं वाहते आणि देवगड म्हटल्यावरती संपूर्ण दिवसभर वारं हे वाहत असतं। एका बाजूने पाहिलं तर निळाशार अरबी समुद्र आहे, त्यानंतर अगदी दगडांवरती खेळली जाणारी स्पर्धा आणि त्यातून अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रती महारथी मातब्बर खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल झाले। ते जे स्पर्धक या स्पर्धेसाठी दाखल झाले त्यांचे पुन्हा एकदा दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026च्या या पहिल्या पर्वात मनापासून स्वागत केले जाते, मनापासून धन्यवाद व्यक्त केले जात आहेत। कारण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत यशस्वी होते। हॅलो, अगदी काही क्षणात पहिल्या सामन्याला सुरुवात होईल। नाणेफेक जिंकतोय मयांक 11 देवगड क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात भव्य स्पोर्ट साईश 11 क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी निमंत्रित करण्यात आले। प्रसाद 8 षटकांचा सामना आहे, त्यामध्ये 2 षटकं ही टेप बॉलची आहेत, त्यामुळे ती 2 षटकं खरोखरच निर्णायक ठरणार आहेत। परंतु जर विचार केला या दोन्ही संघांचा तर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला हा संघ अर्थातच सेमीफायनलसाठी पात्र ठरलेला संघ आहे। आपला पाहायला गेलं तर भव्य स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी, परंतु कालच्या दिवसात जर पाहिलं तर मयांक 11 देवगड हा संघ देखील क्वालिफाय झाला आहे। ह्या सामन्यामध्ये खरं युद्ध होणार आहे, कारण एका बाजूने पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा सध्याच्या घडीला टॅलेंट ज्या खेळाडूंमध्ये आहे ते खेळाडू सावंतवाडी संघातून खेळताना पाहायला मिळत आहेत, परंतु गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची अविरत सेवा करणारे खेळाडू हे मयांक 11 देवगड क्रिकेट संघातून खेळणार आहेत। म्हणजे एका बाजूने टॅलेंट आहे आणि एका बाजूने अनुभव आहे। काय सांगशील या सामन्याबद्दल? नक्कीच जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका बाजूने पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याच्या घडीला जे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला भेटत आहेत, ते नक्कीच अनेक स्पर्धा गाजवत आहेत, ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूने दुसऱ्या बाजूने नक्कीच अनुभवी खेळाडूंचा भरणा असतं संघ। काल आपण पाहिलं, काल दिवसभरामध्ये जबरदस्त कामगिरी मयांक 11 क्रिकेट संघाने देखील केली आहे खरोखरच। कारण जर प्रसाद आपण पाहायला गेलं तर 40+ आपले जे खेळाडू आहेत त्यांनी अनेक मैदानं गाजवली आहेत आणि या खेळाडूंबद्दल जर बोलायचं झालं ना तर हमको मिटा सके जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, हम जमाने से नहीं। जर विचार केला ना प्रसाद तर एक काळ होता, एक काळ आहे आणि एक काळ येईल, परंतु ज्यांनी ज्यांनी काळ गाजवला ना मित्रांनो त्या खेळाडूंना विसरू नका, त्यांचा कधीतरी आदर्श घ्या, त्यांचं ऐका, कारण त्यांनीच आपल्या गावासाठी अनवाणी पायाने क्रिकेट खेळलाय आणि आपल्या गावाचा आपल्या संघाचा झेंडा अटकेपार रोवलाय। काल आजच्या मुलांची फॅशन झाली आहे, एक सामना जर जिंकला तर 56 इंचाची छाती करून फिरतात आणि जर 2 षटकार मारले तर जमिनीपासून 2 फूट उंचावरती चालू लागतात। परंतु हे खेळाडू आहेत त्यांनी आपले सातत्य ठेवलं आहे क्रिकेटवरती। सामन्याला सुरुवात होते आहे, आमचे ऑफिशियल रेडी आपण पाहतोय सर विजय गुरव आणि त्यांच्यासोबत निलेश करंगुटकर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय सर निलेश करंगुटकर यांना पहिलं षटक हाताळण्यासाठी दिनेश गावकर सज्ज झालेत। स्ट्राईक एंडवरती आहेत राजाराम गवस। पहिला चेंडू थोडीशी दिशाहीन गोलंदाजीने सुरुवात म्हणावी लागेल। पहिला चेंडू अवांतर आलाय, या ठिकाणी धावसंख्येचा श्री गणेश एका अवांतर धावेने झालाय। वाईड बॉलने सुरुवात झाली, पहिला बॉल ऑप्टिकच्या बाहेर होता, त्यानंतर वाईड बॉल राजाराम गवस स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते। 8 षटकांचा सामना वेस खेळ आहे, फटका कव्हरला क्षेत्ररक्षक, प्रयत्न खूप चांगले होते, अप्रतिम प्रयत्न होते, परंतु त्यांना उलकावण्याचे चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला चौकार पाहायला मिळतो या मॅच मध्ये या आजच्या दिवसातील। खरोखरच पाहायला गेलं तर प्रसाद हाफ चान्स होता क्षेत्ररक्षकाला, परंतु जर या मैदानाचा विचार केला तर या मैदानावरती तुम्हाला हाफ चान्स हे फुल चान्समध्ये कन्वर्ट करावे लागतील। कारण या जर हा ज्या चेंडूवर झेल टिपला गेला असता तर काहीसं थोडं वेगळं चित्र मैदानावरती, परंतु सुटलेल्या झेलवर ज्यावेळी चौकार मिळतो त्यावेळी फलंदाजाचा आत्मविश्वास द्विगुणित होतो। त्यामुळे तुम्हाला मैदानावरती अलर्ट राहावं लागेल आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, 100% तुम्हाला द्यावे लागतील मैदानावरती।
येस, पुढचा बॉल कट केला, एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल. एक धाव. चांगली बॅटिंग पाहायला मिळते, मेरिटोरची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौकार आला, त्यानंतर एक चांगला चेंडू सन्मान देणं गरजेचं होतं आणि तो सन्मान राजारामच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. सिंगल धावाले धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या 6 धावा. हे सातत्य आहे राजारामचं, हे कायमस्वरूपी ही राजारामची खासियत पण आहे. कारण राजाराम गवसला मी अगदी जवळून खेळताना पाहिलंय. नुकतीच झाली बांबर्डे गावातील स्पर्धा त्याने आपल्या फलंदाजीने गाजवली आहे. चांगला खेळ त्याच्याकडून पाहायला मिळतो. स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध करणारी कामगिरी त्याची कायम मैदानावरती असते. परंतु यावेळी पायचीतसाठी जोरदार अपील होतं. टप्पा पडल्यानंतर थोडा उसळी घेतलेला हा चेंडू होता, थोड्या प्रमाणात जास्त उसळी होती. जो अपेक्षित वेग आणि जी उसळी फलंदाजाला अपेक्षित होती त्यापेक्षा थोडी उंची जास्त होती या चेंडूवरती. चेंडू मात्र निर्धाव आलाय. वापसी करणं देखील जाणतायत गोलंदाज, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा रोखायच्या आहेत. पुढचा बॉल, चांगला फटका पाहायला भेटतोय मिड ऑफला. हा देखील आप चान्स होता. प्रयत्न खूप चांगले होते, एफर्ट्स खूप चांगले होते याही वयात. अशा प्रकारचे एफर्ट्स समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते जबरदस्त एफर्ट्स आपल्या संघासाठी, ते 100% योगदान. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय, एक जोरदार प्रहार केला होता आणि त्यानंतर स्वतःला अक्षरशः झोकून दिलं कॅच टिपण्यासाठी. नाही, आपण जर पाहिलं तर जे त्यांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नांसाठी 100 पैकी 100 मार्क द्यायला हरकत नाही. परंतु प्रयत्न तुम्हाला करत राहावं लागेल मैदानावरती, कारण थोडे एक पाऊल जर पुढे असले असते तर हा झेल होऊ शकला असता. परंतु कामगिरी चांगली आहे त्यांची देखील मैदानावरती. यावेळी मात्र भन्नाट वेगात चेंडू हाताळला गेला, परंतु हा चेंडू थेट यष्ट्यांच्या मागे जातोय. वाईड +1, एकूण 2 धावा मिळतील. खरोखर वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण या संघाकडून पाहायला मिळेल, कारण 40+ खेळाडू सर्व लेजंड प्लेयर आहेत. एका त्यांनी देखील गाजवलाय, परंतु एका टॅलेंटेड खेळाडूंच्या विरोधात त्यांना पुन्हा आपला खेळ सादर करायचा आहे मैदानावरती. त्यांच्या विरोधात कडवी झुंज द्यायची आहे. हारू दे जिंकू दे कोणी, परंतु सामना चांगला होईल. प्रसाद, दिनेश गावकर गोलंदाजीचे माकडे पाहायला भेटतात. दिनेश गावकर यांनी देखील भरपूर क्रिकेट खेळले, प्रदीर्घ क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आज देखील अगदी युवा खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून ते जबरदस्त क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. ऑप्टिकच्या बाहेर पिचिंग होतं, चेंडू ऑप्टिकच्या भरपूर बाहेर जातोय. पुन्हा एकदा वाईड बॉल आलाय. हा टेप बॉलचं षटक आहे आणि गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय टेनिस बॉलने ते क्रिकेट खेळले जाते, परंतु आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिनेश गावकर मित्रमंडळाच्या होते टेप बॉलचा वापर केलाय. निश्चितच एक वेगळा अनुभव या सर्व खेळाडूंना मिळतोय. निश्चितच काहीतरी वेगळं पण असायला हवं आणि ते वेगळं पण सिंधुदुर्गात पहिल्यांदा कोणी आणलं असेल तर या मंडळाने आणलंय. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी. जी उसळी हवी होती बॅटरला ती उसळी या चेंडूवरती नव्हती, परंतु फलंदाज बीट होत आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दिनेश गावकर सर यांची. चांगली गोलंदाजी ते देखील पेश करतायत. सांघिक धावफलक आतापर्यंत 9 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. धावसंख्या 9. माफ करा, 10 धावा. यावेळेस फटका खेळलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑन, सीमारेषा पलीकडे जातोय. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. एक दणदणीत शानदार दमदार चौकार प्रजेश यांच्या बॅटमधून. कारण जर पाहायला गेलं तर प्रजेश हा संघर्ष करत होता मैदानावरती, परंतु शेवटच्या चेंडूवर का असे ना चेंडूला वाचलं गेलं आणि त्यानंतर चेंडूवरती स्वारोज अगदी गोलंदाजाला आरसा दाखवत गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू टोलावला. कारण पहिल्या षटकात जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा जोडल्या गेल्या आहेत. त्यामध्ये जर कॉन्ट्रीब्युशन पाहिलं दोन्ही बॅटरचं तर राजाराम गवस 4 चेंडूत 6 धावा आणि त्यानंतर प्रजेश रावले 2 चेंडू 4 धावा, 1 चेंडू निर्धाव खेळले, ते देखील एक चौकार देखील आणि राजाराम सरांच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. आता षटक असणार आहे कंपल्सरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 स्कलच्या बाहेर असतील. नक्कीच या इनिंगमध्ये पाहिलं तर 2 टेप बॉलचे षटक असणार आहे. 1 टेप बॉलचं षटक टाकलं गेलं, त्या षटकामध्ये तब्बल 14 धावा इथे कुठल्या गेल्या आहेत. आपण ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहतो. आजचा शेवटचा दिवस. अनेक प्रेक्षक आवर्जून मॅच पाहण्यासाठी मैदानावरती उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. एक चांगला सामना आपण पाहायला मिळणार आहे. एका बाजूने भाव्यान स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघ, ज्या संघाने कमालीची कामगिरी केली होती, जबरदस्त कामगिरीच्या जोरावर सामना जिंकला होता आणि आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहतोय त्यांच्या विरोधात मयंक 11 देवगड क्रिकेट संघ, दिनेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. दिनेश गावकर यांनी भरपूर क्रिकेट खेळले, भरपूर स्पर्धा इथे गाजवल्या आहेत. अनेक वर्ष आपण पाहतोय. काल आपण पाहिलं जबरदस्त कामगिरी या संघाने केली होती. तो आज तशाच प्रकारची कामगिरी देखील अपेक्षित असतात, कारण त्यांचा मोठं फॅन फॉलोविंग जे चाहते आहेत ते चाहते आवर्जून
इथे दाखल झालेत आणि काही युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहेत. निश्चितच कारण का आपण जर पाहिलं तर पहिल्या 4 दिवसांमध्ये प्रेक्षकांची गर्दी थोड्या प्रमाणावरती होती, परंतु आज जर पाहिलं ना तर या स्पर्धेचा उच्चांक गाठणारे प्रेक्षक या मैदानावरती येणार आहेत. तब्बल आता स्पर्धा चालू होऊन मला वाटतं 15 ते 20 मिनिटं झाली आहेत आणि 5,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेला मात्र भेट दिली आहे. खरोखर जे प्रेक्षक घरबसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांना जर शक्य असेल तर आपण मैदानापर्यंत या, परंतु जे प्रेक्षक घरबसल्या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्यांना पुन्हा एकदा आमच्या मंडळाकडून लाख लाख धन्यवाद. असेच आमच्यासोबत जोडले जा. MS स्पोर्ट लाईव्हला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि निश्चितपणे या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या ज्या स्पर्धा MS स्पोर्टच्या लाईव्हच्या माध्यमातून ज्या प्रक्षेपित केल्या जाणार आहेत ते निश्चितपणे आपल्या भेटीला येतील. त्यामुळे आताच तुम्ही आमच्या MS स्पोर्ट लाईव्हला सबस्क्राईब करून ठेवा. स्ट्राईक एंडवरती बॅटर असतील राजाराम गवस, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रचेश रावले आणि गोलंदाज दीपेश दुरी. गोलंदाजी मार्कडे दीपेश धुरी पाहायला वाटत आहेत. देवगड तालुक्यातील एक गुणवान खेळाडू. काल एक चांगली गोलंदाजी दीपेश धुरी यांनी केली होती, परंतु आज देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. समोर राजाराम गवस ज्याने देखील जबरदस्त कामगिरी या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये केली आहे. निश्चितच यावेळी मात्र खोलवर टप्प्या चेंडू अगदी भन्नाट वेगात चेंडू हाताळला, परंतु ही राजारामची खासियत आहे. जो चेंडू परफेक्ट त्याला वाटतोय की हा चेंडू सहज सीमारेषेबाहेर जाऊ शकतो त्या चेंडूवरच राजाराम मोठे बटके खेळतो. कारण लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. राजाराम असेल, सर्वेश सावंत असेल आणि त्यानंतर हे बाकी खेळाडू आहेत त्यांना देखील बऱ्यापैकी अनुभव आहे. कारण सध्याच्या घडीला पाहिलं तर टेनिस क्रिकेट वरती जास्त या नावांची चर्चा आपण सातत्याने पाहत असतो. प्रजेश रावले असतील, राजाराम असेल, परंतु प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार करायला गेलं तर सध्या देखील खेळणारे खेळाडू या संघामध्ये आहेत. जयदास गाडी आहेत, अंकुश बांबर्डेकर सर आहेत, समीर परकर आहेत, असे सर्वजण खेळाडू जे सध्या देखील आपला खेळ सातत्याने खेळत असतात मैदानावरती आणि त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार आहे. अगदी शेवटपर्यंत या सामन्यामध्ये ज्या प्रकारचा सामना प्रेक्षकांना हवा आहे त्या प्रकारचा सामना निश्चितपणे होणार मैदानावरती. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला खेळलाय, बेरकावून दिलाय, पाठवलाय चेंडूला भरपूर लांब, परंतु या स्पर्धेचं गोशांकी क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. मिळेल फक्त एकच धाव. नक्कीच समीर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा देखील विचार केला. दिनेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक देवगड तालुक्यातील हे सर्व लिजेंड क्रिकेटर खेळत असताना आपण पाहतोय. दिनेश गावकर, काल अर्जुन गायकवाड यांनी कमाल केली होती, जबरदस्त खेळ दाखवला होता, जे आज देखील तशाच प्रकारचा खेळ आवश्यक असणार आहे. क्षेत्ररक्षण करणारे संघ जे आपण पाहतोय तिथेच एक चांगला संघ इथे उभारला गेलाय दिनेश गावकर यांच्या माध्यमातून आणि सर्वच्या सर्व खेळाडू टॅलेंटेड आहेत. त्यांनी काही काळ गाजवलाय आणि आज देखील ते क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय. निश्चितच कारण या खेळाडूंमध्ये अजूनही तो दमकम आहे प्रसाद. कारण जर पाहिलं तर कालच्या दिवसात या खेळाडूंच्या खेळाचं सातत्य हे बऱ्यापैकी राहिलंय मैदानावरती. आजच्या दिवसात देखील त्याच प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळेल. प्रजेश रावलेच्या बॅटमधून एक मोठा आघात केला गेला, एक मोठा फटका आलाय, आवाज मोठा होता, परंतु धावांना तोटा आहे. फक्त एकच धाव मिळेल कारण त्या ठिकाणी घोषांकित चित्र आहे. थोडासा फाईन फटका खेळला गेला त्यामुळे या चेंडूवरती फक्त एक धाव मिळाली आहे. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळलाय, चेंडू हवेत उडालाय, क्षेत्ररक्षक जज करतायत. वा, जबरदस्त कॅच टिपले गेले, आउट. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. क्षेत्ररक्षक होते समीर परकर. खरोखर वाखाणण्याजोगी कामगिरी मैदानावरती, कारण ते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तैनात होते. क्षेत्ररक्षण करण्यासाठी जवळजवळ 10 ते 12 पावलांचा त्यांनी प्रवास केला आणि अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर अगदी सहजरित्या चेंडूला आपल्या मुठीत अर्थातच हातात समाविष्ट करून घेतला. पहिला धक्का बसतोय. यावेळी मात्र फलंदाजी करणाऱ्या भाव्यान स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाला नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना थोडीशी सुरुवात ही निराशाजनक म्हणावी लागेल, कारण मैदानावरती संयम दाखवणं गरजेचं होतं, कुठेतरी थांबणं गरजेचं होतं. नवीन फलंदाज मैदानावरती शिवराम मैदानात दाखल झाले. शिवराम रेडकर यावेळी मात्र मैदानात दाखल झाले. शिवराम रेडकर सावंतवाडीतून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. त्यांच्याकडून देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक धावफलक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात. इथून पुढे डावाला सावरण्याची जबाबदारी आता फलंदाजांची वाढू लागली आहे. प्रसाद, जर भाव्यान स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाचा जर विचार केला तर आता होऊ घातलेली जी स्पर्धा आहे इंडिया कप,
ते इंडिया कपसाठी देखील या संघाची निवड झाली आहे. म्हणजे स्पॉन्सरशिप करण्याचं भाग्य सन्माननीय महादेव नाईक साहेब यांना मिळालं आहे. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद करूया. आणि गोवा राज्यासाठी स्पॉन्सरशिप ते करणार आहेत. या संघाला आमच्या दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजनाकडून आणि आमच्या समालोचन कक्षातून खूप साऱ्या शुभेच्छा. काही काळ थांबला पुन्हा एकदा सुरू होतोय. दीपेश धुरी गोलंदाजी माकडे आहेत आणि तिच्या क्षेत्रवी रचनेमध्ये वारंवार इथे बदल केला जातोय. प्रजेश रावली यांची विकेट ची महत्वाची विकेट होती ती प्राप्त केली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. आता गोलंदाजीसाठी आपण पुन्हा एकदा दीपेश यांनाच पाहतोय. दुसरं षटक हाताळत आहेत आणि फलंदाजीसाठी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शिवराम रेडकर. एका डावकुराचा फलंदाजाने थोडं नाराज केलाय, परंतु इथून पुढे डावाला सावरण्याची जबाबदारी शिवराम रेडकर यांच्यावरती आहे. एक चांगला चेंडू, चेंडूला दिशा दाखवली गेली आहे. क्षेत्ररक्षक होते आणि फेकी देखील झाली आहे, परंतु कलेक्शन झाले. अर्जुन गायकवाड होते त्या ठिकाणी. काय चेंडूवरती आले आहेत. अगदी चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण कव्हर क्षेत्रात त्यांच्याकडून केलं गेलं आहे. आपल्या संघासाठी धावा रोखण्याची जबाबदारी आता सर्व खेळाडूंनी घेतली आहे. आपलं 100% कॉन्ट्रीब्युशन देण्याची जबाबदारी आहे सर्वांवरती आणि ती जबाबदारी अगदी लिहिल्या ते पार पडतायत. आपण ही स्पर्धा पाहतोय श्री गणेश क्रिकेट क्लब मैदान सडेवाडी वाडा या ग्राउंडवरून ही स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच सगळे तो उत्साह पहा गेच्या सर्व खेळाडूंमध्ये तो उत्साह अजून आहे. तो निश्चितच पाहिलं तर त्या उत्साहाने ते क्रिकेट खेळलं जात आहे. खेळपट्टी जर पाहिली तर सुसज्ज खेळपट्टी आहे. प्रेक्षकांसाठी दोन गॅलरी बनवण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी होईल. परंतु यावेळी मैदानात काय घडलंय, एक चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव आलाय. चांगला चेंडू आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. दीपेश धुरी अगदी 40+ लेजंड प्लेअर जरी असले तरी टेनिस क्रिकेटवरची छाप आणि क्रिकेटचं असणारं प्रेम अगदी अविरत तसंच आहे. आणि त्यांच्या खेळामधील सातत्य खूप टिकून राहणं खूप गरजेचं आहे आणि ते सातत्य आपण मैदानावरती पाहतोय. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा राजाराम गवस. यावेळी मात्र वाईडवर टाकण्याचा प्रयत्न, फलंदाजाने सन्मान दिलाय. अगदी फलंदाजाच्या दूर चेंडू होता आणि जर पाहायला गेलं तर बाहेरचा चेंडू जो असतो त्याला कधी छेडायचं नसतं आणि आतल्या चेंडूला कधी सोडायचं नसतं. त्यामुळे बाहेरचा चेंडू होता, छेडण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव आलाय. कोणतीही धाव नाही. 2 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक पाहिलं तर 1 गडी बाद 17 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त आलाय. धावसंख्या 17. पहिली दोन्ही षटकं टाकली गेली अतिशय चांगल्या रीतीने ते हाताळली गेली आहेत. आपण MH स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. अनेक प्रेक्षक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सतत 4 दिवस आपण लीग स्टेजचे सामने पाहिले, परंतु आज हे सामने सेमीफायनलचा पहिला मुकाबला आहे. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित प्रीमियर लीग. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्लेयर्स आलेत. कॉन्क्रीटचं विकेट, सपाट खेळपट्टी, सुप्रीमोचा बॉल आणि MH स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्ह आपण पाहतोय. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच, कारण जर प्रसाद पाहायला गेलं तर अगदी महिनाभर अगोदर या स्पर्धेची चर्चा चालू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मोठमोठे दिग्गज खेळाडू या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी दाखल झालेत. आणि खास जर आपण पाहिलं तर भावेन स्पोर्ट साई शिलिबन सावंतवाडी क्रिकेट संघाचा जर विचार केला तर या टीमचे मेंटॉर म्हणून आमचे मामा गावनळकर देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी ते देखील दाखल झालेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत सर अरविंद पाळेकर. पेशाने शिक्षक असले जरी तरी क्रिकेटवरती असणारं प्रेम आज अगदी शाळेला सुट्टी देऊन ते या ठिकाणी खेळण्यासाठी हजर राहिलेत. खरोखरच आणि त्यांचं क्रिकेटवरती असणारं नितांत प्रेम आणि क्रिकेटबद्दल असणारी आवड, क्रिकेटबद्दल असणारी आत्मीयता आपल्याला या खेळातून, या सामन्यातून आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटने तुम्हाला काय शिकवलं असेल तर तुम्हाला सांघिक म्हणजे 10 गावातील 10 लोकांसोबत कशा प्रकारे वागायला हवं, अनेक नवीन नवीन मित्र तुमच्यासोबत जोडले जातील, त्यांच्यासोबत कसं ओळखी वाढतील, त्यांच्यासोबत कसा बॉन्डिंग तयार होईल, हे सर्व काही क्रिकेट तुम्हाला शिकवत असते. यावेळी मात्र चांगला चेंडू ग्लान्स केलाय. चेंडूला पॉईंट क्षेत्रात क्षेत्ररक्षक थोडेसे मागे होते आणि या चेंडूवर जीवदानच म्हणावं लागेल राजाराम यांना मिळालेलं, माफ करा शिवराम यांना मिळालेलं. सॉफ्टिकच्या बाहेर बॉल होता, त्यानंतर तो कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे झेलपासून लांब राहिले. दिनेश गावकर यांच्याकडे आपण पाहू शकता प्रत्येक वेळी ते फिल्डिंगमध्ये चेंज केला जातोय, तो बदल केला जातोय, कारण त्यांनाही माहिती आहे प्रत्येक बॉल महत्त्वाचा आहे, प्रत्येक विकेट महत्त्वाची आहे, प्रत्येक कॅच महत्त्वाची आहे आणि त्याचमुळे प्रत्येक वेळी ती जबाबदारी, ती काळजी इथे घेतली जाते क्षेत्रव्यूह रचना सजवत असताना. आणि जर आतापर्यंत प्रसाद यांचं जर पाहिलं
तर सुरुवातीची 2 षटकं जी हाताळली गेली आहेत मेरिटप्रमाणे गोलंदाजी केली आहे, कारण ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे ना त्याच प्रकारच्या त्याच अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते आहे. पहिले षटक दिनेश गावकर आणि त्यानंतर दीपेश धुरी, चांगली कामगिरी. आणि यावेळी मात्र अरविंद पाळेकर पुढचा बॉल पदल आले त्याचा वापर केलाय, फटका खेळलाय हवेत. क्षेत्ररक्षक दिनेश गावकर झेलच्या खाली आलेत आणि नेहमीच आपण पाहिलंय झेल आणि दिनेश गावकर हे समीकरण नेहमीच जुळलंय. झेल टिपला गेलाय, अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला दिला गेलाय. फलंदाज राजाराम गवस बॅक टू द पॅव्हिलियन. आता इथून पुढे डावाला सावरायचं आहे. एका दुसरा फलंदाजाला अशी जबाबदारी घ्यावी लागेल की मैदानावरती मी थांबणार आहे आणि थांबून माझ्या संघासाठी जो सांघिक माझ्याकडून जी गरज आहे धावांची ती गरज मी मात्र पुरवेन, अशा प्रकारची फलंदाजी करून मैदानावरती त्याला दाखवावी लागेल. कारण सुरुवातीचे दोन्ही सलामीवीर पहिल्या दुसऱ्या खुर्चीचे मानकरी आपण पाहतोय. प्रजेश रावले बाद झाला, त्यानंतर राजाराम गवस देखील मैदानावरती बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. परंतु शिवराम रेडकर आणि फलंदाज क्रमांक 4 रजत यावेळी मात्र मैदानावरती दाखल होतोय. ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय संकटमोचक तारणहार म्हणून तुम्हाला मैदानावरती उभं टाकावं लागेल. आपला संघ थोडा बिकट परिस्थितीत आहे, तिथून त्याला पुन्हा एकदा सुस्थितीत नेऊन सोडायचं आहे. रजत कदम दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला असेल मॅन फ्रॉम कणकवली तिवरेगावचा खेळाडू आपण पाहतोय. रजतला संधी दिली गेली, स्ट्रायकिंग एंडला तो असणार आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बॅटर शिवराम यांना पाहतोय. आता ती भागीदारी महत्त्वाची ठरणार या मॅचमध्ये. गोलंदाजी खूप चांगली होते अरविंद यांच्याकडून, क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं केले जात आहे. 40+ गटातील खेळाडू आहेत, परंतु क्षेत्ररक्षण पाहिलं तर अगदी दर्जेदार होते. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळसा घेतोय, लेकट टाकण्याचा प्रयत्न यावेळी सर पाळेकर यांच्याकडून केला गेलाय. आणि टाळ्यांचा आवाज करून देणारी कामगिरी. प्रसाद, ज्यावेळी तुम्ही मैदानावरती काही चांगलं कराल ना त्यावेळी प्रेक्षकांना टाळ्या वाजवा म्हणून सांगायची गरज लागणार नाही आहे, त्या आपोआप वाजणार आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या प्रकारचं कार्य हे मैदानावर करून दाखवावं लागेल. नक्कीच तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं आहे, स्वतःला पहिलं सिद्ध करावं लागतं आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूचा तो प्रयत्न इथे पाहायला मिळतोय स्वतःला सिद्ध करण्याचा. आज चांगला खेळ दाखवायचा आहे, आज जिंकायचं आहे, आज या ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं आहे. अगदी सुरुवातीपासून मोठ्या फटक्याच्या तयारीत होता हे जाणलंय, कारण तुम्ही ज्यावेळी तयार असताना अगोदर मनात ठरवून फटका खेळण्याच्या तयारीत असता. गोलंदाज जो हुशार असतो तो तुमच्या देहबोलीवरून तुमच्या बॉडी लँग्वेजवरून ओळखतो की हा फलंदाज आता काय करणार आहे आणि त्यानंतर विचार करून चेंडू हाताळले जात आहेत. परंतु पाळेकर यांचा विचार केला, 4 चेंडू हाताळले आहेत. या षटकामध्ये विविधता पाहायला मिळाली आहे, व्हेरिएशन आहे या गोलंदाजाजवळ. पाळेकर सर यांची आपण गोलंदाजी पाहतोय. आणि जर या खेळाडूंबद्दल जर प्रसाद बोलायचं झालं तर पराक्रमांची नशा असलेली तलवार कधीही गंजत नाही. येस, पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालेत. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातोय, अगदी खेळपट्टीने स्थिरावतोय, कोणतीही धाव इथे काढली गेली नाही. डॉट बॉल आला. एक चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी. फलंदाज काय करतोय, कशा प्रकारचे फटके खेळण्याच्या तयारीत आहे हे आधीच जाणतायत गोलंदाज, त्या प्रकारे मेरिटवरची गोलंदाजी इथे केली जाते. वाह, कौतुक करावं लागेल गोलंदाज अरविंद पाळेकर यांचं. निश्चितच गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण चांगली कामगिरी त्यांच्याकडून होते आहे. परंतु शिवराम रेडकर देखील कमी नाही आहे. शिवराम रेडकरने आपल्या फलंदाजीने अनेक गोलंदाजांना पाणी पाजलंय. तो शिवराम रेडकर आपण ऑन स्क्रीन पाहतोय. अगदी छोटेगानी खेळाडू आहे, उगवता सितारा बोललं तरी आपण वावगं ठरणार नाही आहे. त्याला संधी ऑन स्क्रीन आपण पाहतोय. बोथ स्क्रीन ही आमची खासियत आहे MS स्पोर्ट लाईव्हची. मनीष पिसे आणि त्यांची संपूर्ण टीम एका स्क्रीनवरती आपण गोलंदाज आणि फलंदाजाला पाहतोय. ऑप्टिकच्या बराच बाहेर असणारा चेंडू, फटका बसलाय पुन्हा एकदा, परंतु हे जीवदान मिळतंय. जीवदान कितपत महागड ठरू शकतं, कारण शिवराम रेडकर सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलंय. येणारी वेळ येणारा काळ निश्चित सांगून जाईल, कारण फलंदाजाचा जर विचार केला तर क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजाचं आयुष्य हे फक्त एका चेंडूचं असतं आणि त्याच जर जेलवर तुम्ही त्याला जीवदान दिलात तर येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल की हे कितपत महागड ठरेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. प्रतिषटक 7च्या सरासरीने 21 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. या षटकाचा विचार केला तर अवघ्या 4 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. वा, जबरदस्त गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अरविंद पाळेकर यांच्या माध्यमातून. 4 धावा फक्त खर्च केल्या, 1 गडी बाद केला. नक्कीच ती ब्रेक थ्रू देणारी गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 17 होत्या, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 4 आल्यात. खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते या सर्व गोलंदाजांकडून. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु आता फलंदाजांना कमाल करावी लागेल. रजत आहे, रजतकडे देखील टॅलेंट आहे मोठे फटके खेळण्याचं. शिवराम देखील चांगलं क्रिकेट अनेक स्पर्धांमध्ये खेळलाय आणि आज देखील तशाच प्रकारचं क्रिकेट त्याला खेळावं लागेल. 3 षटकांमध्ये 21 झाल्यात. चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाजांनी केली आहे. निश्चितच प्रसाद, आपण एसट्यांच्या मागे पाहतोय आशिष शेलेटकर यांना.
गेली अनेक वर्ष आपल्या कुडाळ संघाचं नेतृत्व करणारे हे खेळाडू आहेत. त्यांनी देखील एक काळ गाजवलाय आणि कालच्या दिवसात तू फलंदाजी त्यांची पाहिलीच असेल. आशिष शेलेटकर, छोटा पॅकेज बडा धमाका. कारण अजून जर त्यांच्याकडे पाहिलं ना तर ते 40+ प्लेअर वाटत नाही आहेत. कारण त्यांचा तो असणारा फिटनेस, क्रिकेटवरती असणारं प्रेम आणि आज देखील तरुण खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारची त्यांची चपळाई आपण मैदानावरती पाहतोय. नक्कीच काल पाहिलं एक तंत्रशुद्ध फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आज देखील नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिलं प्रत्येक प्लेअर तो उत्साहित पाहायला मिळतोय. नक्कीच एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने युवा फलंदाज आहे, थोडासा बाहेर ठेवला होता, ऑप्टिकच्या बाहेर पिचिंग होतं, त्यानंतर थोडासा खाली राहिला, अपेक्षेपेक्षा उसळी कमी घेतली चेंडूने आणि त्याचमुळे शिवराम थोडासा बेट झालाय. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, डॉट बॉल आलाय. जितके जास्त आता डॉट बॉल टाकले जातील ना तितका दबाव फलंदाजांवर वाढणार आहे. प्रेशर 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 क्रिएट केला जातोय मैदानावरती. 8 षटकांचा सामना आहे. तुम्हाला खूप वेळ आहे अजून स्वतःला सिद्ध करण्यासाठी, परंतु त्यासाठी तुम्ही मैदानावरती स्थिर होणं ही खूप गरजेचं आहे. त्या ही काळाची गरज आहे. जर तुम्ही आतापासून मैदानावर स्वतःला सेटल केलात तर येणाऱ्या 4 षटकात तुम्ही 50 ते 60 धावा देखील ठोकू शकता. त्यामुळे मैदानावरती स्वतःला स्टेबल करा आणि त्यानंतर मोठे फटके. यावेळी पुन्हा एकदा मोह आवरता आला नाही आहे, कारंजा उडाला. आशिष शेलटकर झेल खाली. अजून एक सफलता, अजून एक गडी बाद होतोय सावंतवाडी. भाव्यान स्पोर्ट साई शिलवन सावंतवाडी क्रिकेट संघाचा. एका बाजूने पाहिलं तर थोडीशी पडझडीची सुरुवात. चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शिवराम रेडकर नाराज केलाय. तब्बल 7 चेंडू खेळले आहेत आणि 4 धावा खर्च करतायत. थोडंसं नाराज करतायत शिवराम रेडकर, कारण शिवरामवरती जो विश्वास होता तो विश्वास कुठेतरी आज कमनशिबी ठरले आहेत. आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. बॅटवरती चेंडू आला, त्यानंतर अगदी उंच चेंडू गेला आणि आशिष शेलेटकरने अगदी शेवटपर्यंत या चेंडूवर नजर ठेवली. आपण बोट स्क्रीन पाहू शकतो या ठिकाणी. एका बाजूने पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडवरती शिवराम होते. ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू लोअर फुल टॉस बोललं तरी वावगं ठरणार नाही आहे आणि त्यावरती सजलेला हा फटका कुठेतरी अंगलटी आलाय. शिवराम रेडकर 7 चेंडू 4 धावा. चांगला झेल देखील टिपला गेलाय. मैदानावरती न्यू बॅटर फलंदाज क्रमांक 5 दाखल होत आहेत. ओमकार बांदिवडेकर यावेळी मैदानात दाखल होत आहेत. ओमकारचा खेळ देखील सध्याच्या मोसमात विचार केला तर ओमकार देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इनफॉर्म प्लेअर म्हणून ओमकारची चर्चा देखील सिंधुदुर्ग स्तरावरती राहिली आहे. परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती जो खेळाडू आहे रजत कदम, जास्त करून सिंगल डबलवरती भर देत असतो. स्ट्राईक रोटेट करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावरती असते आणि कधी जर खराब चेंडू आला, त्याच्या आवडीचा चेंडू आला तर तो देखील सीमारेषे बाहेर दाटतो. चांगला खेळ मैदानावरती होणार आहे. अगदी पहिला सामना प्रसाद चुरशीचा होईल असं वाटू लागलाय. या स्पर्धेची सुरुवात अशी आहे, स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात अशी आहे तर शेवट किती चुरशीचा होईल. ओमकार बांदिवडेकर स्टकिंग एंडला सज्ज झालाय बॅटिंगसाठी. आता मात्र एक सफलताप्राप्त गोलंदाज दीपेश धुरी, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. दीपेश धुरी यांच्या माध्यमातून 40+ गटातील हे सर्व खेळाडू आहेत ज्यांच्याच एक चांगला खेळ दाखवत असताना चांगला चेंडू त्यावर खेळलाय. फटका कव्हर पॉईंटचे क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आले. चेंडू अडवलाय तोपर्यंत एक धाव. असं वेळ निश्चितच आपण पाहिलं तर आतापर्यंतची गोलंदाजी झालंय ते कौतुक करावं. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आहे, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. नक्कीच आपण पाहिलं हे सर्व जे खेळाडू खेळत असताना आपण पाहतो एका बाजूने 40+ गटातील खेळाडू आहेत, एका बाजूने युवा नवोदित खेळाडू आहेत, ज्याचे ते बॅटल पाहण्यायोग्य असणार आहे. निश्चितच, कारण एका बाजूने पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे आणि एका बाजूने टेनिस क्रिकेटचं टॅलेंट आहे. या दोघांमध्ये होऊ घातलेला हा सामना आहे. हे द्वंद्व युद्ध आहे आणि इथून पुढे तुम्हाला मेगा पॅनलमध्ये प्रवेश जर करायचा असेल तर ह्या कसोटीला तुम्हाला उतरावंच लागेल आणि त्या प्रकारची कामगिरी आपण मैदानावरती पाहतोय. आतापर्यंत मयांक 11 देवगड क्रिकेट संघ मजबूत पकड पाहायला मिळते. रजत कदम या ठिकाणी हात सांभाळून खेळत होता, परंतु यावेळी मात्र चांगला फटका त्यांच्या बॅटमधून देखील आलाय. एक धाव बनली. एका धावेने सांघिक धाव फलक परावर्तित होईल. 23 धावा. 3.4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 4 हे मार्गस्थ आहे. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत दीपेश धुरी यांचा जर विचार केला तर या षटकात 3 धावा खर्च केल्या आहेत. यापूर्वीच्या षटकात 3 धावा म्हणजे 10 चेंडू 6 धावा खर्च केल्या आहेत त्यांनी आणि गडी देखील बाद केले. चांगली कामगिरी, चांगला स्पेल त्यांचा देखील राहिला आहे मैदानात. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दीपेश धुरी यांच्या माध्यमातून फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर 30 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन
लॉंग ऑफ आणि कव्हर क्षेत्रामध्ये 30 अस्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट स्क्वेअरला देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवला गेला आहे. पॉईंट आणि कव्हर पॉईंटला देखील क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या आतमध्ये आहेत. निश्चितच एक चांगली क्षेत्रव्यूह रचना इथे सजवली गेली आहे. पुढचा बॉल अगदी बॅटवरती ज्या वेगात चेंडू हवे आहेत त्या वेगात चेंडू नाही येत आहेत, त्यामुळे फलंदाज थोडेसे बीट होत आहेत. परंतु फलंदाजांना काय करायचे आहे, गोलंदाजांनी जे ठरवलं आहे त्याच्या विरोधात आपल्याला कामगिरी करायची आहे. गोलंदाजांनी सहजासहजी तुम्हाला मोठे फटके खेळू देणार नाही आहे असा इरादा त्यांनी केला आहे, कारण ज्या ज्यावेळी मोठे फटके सजले आहेत ते फटके फसले आहेत. अगदी उंच कारंजे उडाले. तर आतापर्यंत पाहिलं तर 3 गडी बाद झाले आहेत. राजाराम गवस असेल, प्रजेश रावले असतील, त्यानंतर शिवराम रेडकर या सर्वांनी थोडंफार प्रमाणात नाराज केलं आहे, कारण 8 षटकांचा सामना होता. ज्यावेळी सर्वेश नाईकशी आपलं बोलणं झालं त्यावेळी सर्वेश बोलला होता की कमीत कमी 80 ते 85 धावांपर्यंत मजल मारायची आहे. पाहावं लागेल येणारा काळ जे काही असेल ते सर्व काही ठरवून जाईल. त्यावेळी मात्र बॅटची कट पॉइंट क्षेत्ररक्षक थोडे दूर. जयदास गाडी चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि अगदी मोक्याच्या क्षणी त्यांनी चेंडूवरती ताबा देखील मिळवलाय. खरोखर वाखाणण्याजोगी कामगिरी. कारण मी प्रसाद सुरुवातीलाच बोललो, ज्यावेळी तुम्ही चांगलं कराल त्यावेळी टाळ्या वाजवा म्हणून सांगायची गरज लागणार नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त आलाय. 4 षटकांचा धावसंख्या 26 धावा. पहिली 4 षटकं इथे समाप्त होत आहेत. पहिल्या 4 षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहिली. 4 षटकांमध्ये अवघ्या 26 धावा इथे खर्च केल्या गेल्या. उर्वरित 4 षटकं आता बाकी आहे. स्लॉगवरची षटकं बाकी आहे. शेवटच्या 4 षटकांमध्ये काय घडतंय, किती धावांचा डोंगर उभा केला जातोय आणि किती धावांपर्यंत रोखलं जातंय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आवाजात बदलतोय. आवाज असणार आहे आमचे समालोचक मित्र जयेश पोटपोडे आणि त्याच्यासमवेत स्वप्नील शिरसेकर. या 2 समालोचकांचा आवाज आपण नेक्स्ट इनिंगसाठी ऐकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. येस दुसरे पहिले इनिंगला इथे मात्र सुरुवात आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला 40+ संघ आहे आणि इथे मात्र जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती 5व्या षटकासाठी कोण आलंय तर पाहायला गेलं तर ज्यांनी या आधी फक्त 4 धावांचं षटक टाकलंय अरविंद पाळेकर, मन फ्रॉम पाळेकरवाडी. आणि याच संघातून खेळत असताना एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील झाली आहे. एक जबरदस्त खेळाडू ते देखील आहेत. आज मात्र कामगिरी देखील तशाच प्रकारे करावी लागेल. जबरदस्त मॅच होणार, कारण का एका बाजूला 40+ खेळाडू आहेत जे या आधी एक काळ जर पाहायला गेलं तर गाजून बसलेत. एक काळावरती अधिराज्य राहिले यांचं देखील. ओहो, या चेंडूवरती फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फटका चांगला आहे. जबरदस्त फटका 6 धावेंसाठी. जबरदस्त फटका सजवला गेला. नक्कीच ओमकार बांदिवडेकर याच्या बॅटमधून हा नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. ज्या प्रकारे फटक्यांची आवश्यकता होती, ज्या प्रकारे संघाला एक आवश्यकता होती धावांची, ती धावांची आवश्यकता मात्र आता मात्र भूक मिटवली आहे. षटकार आलाय. एक नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. सरळ चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. निज सुरेख फटका इथे मात्र सजवला गेला. लॉंग ऑफला वेधलं इथे. या चेंडूवरती शॉर्ट पिच मध्ये चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फटका. डीपला प्रोटेक्शन. चांगलं क्षेत्ररक्षण इथे होत असताना पाहायला मिळतोय. ओहो, फेकी थोडीशी खराब. इथे एक धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये मिळेल, कारण का डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्यामुळे इथे एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. धाव संख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 35 धावा फलकावरती लागले जात आहेत. 35 धावा फलकावरती. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 5वं षटक सुरू झालंय आणि 35 धावा म्हणजेच रोखलं आतापर्यंत. स्वप्नील सर काय म्हणाल? नक्कीच चांगली गोलंदाजी देखील होते, चांगली फलंदाजी देखील होते. दोन्ही बाजूला जर पाहायला गेलं तर बलाढ्य खेळाडू आहेत. अनेक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत आणि म्हणूनच की काय या क्रिकेट स्पर्धेची ओढ एक महिनाभर आधी असेल, ज्यापासून आयोजनाची चर्चा सुरू होती. श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा थरार आपण सध्या अनुभवते. आजचा अखेरचा दिवस, शेवटचा दिवस आणि एक महत्त्वपूर्ण सामना. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत, सुरेख झेल टिपला गेलाय आणि यावेळेस मात्र फलंदाजाचा खेळ संपलाय. डकआउट मध्ये परतताना दिसतोय फलंदाज, मैदानातून बाहेर येईल. ओमकार बांदिवडेकर याचा खेळ झालाय समाप्त. ओमकारच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर सुरेख फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये त्याने तो षटकार घेतला होता. मात्र यावेळेस जर पाहायला गेलं तर मैदानातून बाहेर येताना दिसतोय समीर पारकर यांच्या माध्यमातून सुरेख झेल. काय म्हणाले या झेलबद्दल? निश्चितच 40+ चे खेळाडू देखील आताच्या घडीला सांगतायत की अजून देखील ती रग आमच्यामध्ये आहे आणि आम्ही जिंकण्याच्या जिद्दीने इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालोय आणि ती जिद्द पहिल्या चेंडूपासून आपल्याला पाहायला मिळाली. जेव्हा जेल सोडले गेले तेव्हा दिनेश गावकर यांची रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली, जे जिद्दीने केले. तर एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून त्यांना देखील आपण पाहिले कित्येक वर्ष आणि आपल्याला 3 ते 6व्या षटकामध्ये जे आहे ते टेप बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये 5व्या षटकापर्यंत आपण जर टेप बॉलचा वापर केला नाही तर 6वं षटक ऑटोमॅटिकली आपल्याला 6वं षटक हे टेप बॉलचं पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला टेप बॉलचा वापर कधी करतायत हे देखील जर पाहायला गेलं तर महत्वाचं असणार आहे, कारण का टेप बॉलचं षटक या मॅच मध्ये की फॅक्टरचं काम करणार आहे. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 36-36 धावफलकावरती लागले जात आहेत. न्यू बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. तर मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय सर्वेश सावंत. याची वर्णी मैदानामध्ये लागली आहे. कशा पद्धतीची फलंदाजी सर्वेशच्या माध्यमातून केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दर्जेदार क्षेत्ररक्षण. जर पाहायला गेलं वयाचा विचार केला गेला तर 40+ चे खेळाडू आहेत. मात्र जर पाहायला गेलं तर जोश जणू काही 20 ते 25 या वयामधला आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. निश्चितच सर, वयाला सीमा नसते. क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक जण एक जर पाहायला गेलं तर संघर्षमय योद्धा म्हणून ओळखला जातो. या चेंडूवरती आपण जो फटका सजवलाय त्याचा रिप्लाय देखील पाहतोय. क्षेत्ररक्षकाचा एफर्ट इथे मात्र पाहतोय. पहा, शेवटच्या क्षणाला इथे मात्र बरारी घेतली आणि त्यानंतर या चेंडूला बाउंड्री लाईनची रेषा पार करण्यापासून वाचवले देखील गेले. धावसंख्या आतापर्यंत 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 39 धावा. जबरदस्त मॅच होणार यात शंका नाहीये. एक चांगली लढत. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक स्वतः दिनेश गावकर सर पोहोचले आहेत आणि जर पाहायला गेलं तर तोपर्यंत 2 धावांची लयलूट दोन्ही फलंदाजांनी केली. 2 धावा प्राप्त झाल्या. सांघिक धावसंख्येत 2 ने पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्येचा विचार केला गेला तर 41 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पंचांचा इशारा देखील आलाय षटक संपल्याचा. षटकाचा खेळ समाप्त झालाय. मागाशी जो झेल टिपला गेलाय, सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला होता. समीर पारकर यांनी तो झेल टिपला होता. त्यासाठी प्रमोद जाधव सर यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आलंय. सुरेख झेल, अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळालाय. निश्चितच चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय सावंतवाडीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच 40+ चा संघ मयंक 11 देवगडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ चा संघ आहे. जबरदस्त एक काळ या व्यक्तिमत्वानी गाजवलाय. सर्व खेळाडू जर पाहायला गेले तर लेजंड खेळाडू आहेत. शिकण्यासारखं खूप काही आहे आणि मगाशी जेव्हा आपण सावंतवाडीच्या कर्णधाराला विचारलं असतात तेव्हा त्याने देखील सांगितलंय की आम्हाला या मॅच मध्ये खूप सारं शिकायला भेटणार आहे. कशा प्रकारे या 8 षटकांचा सामना करायचा आहे, कशा प्रकारे ते गोलंदाजी करायची आहे, कशा प्रकारे की फॅक्टर जे षटक आहे टेप बॉलचं ते कशा प्रकारे वापरायचं आहे, या सर्वांचा अभ्यास या लेजंडरी खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अंकुश बांबर्डेकर. अनेकदा अनेक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांचा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा या खेळाडूंनी देखील केली आहे.
मात्र कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल, ज्या प्रकारे जर पाहायला गेलं तर दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 5 षटकांचा विचार केला गेला तर आतापर्यंत 41 धावांवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. MS स्पोर्टच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या क्रिकेट स्पर्धेचं केलं जातं. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रिकेट रसिक घर बसल्या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. येस, गोलंदाजी मार्कवरती अंकुश बांबर्डेकर नावाप्रमाणे फलंदाजाला अंकुश कित्येक वर्ष त्यांनी लगावलाय. आपण मोठमोठ्या संघातून त्यांना खेळताना पाहिलंय. फ्रेंडशिप चेंदवन संघ हा त्यांचं जर पाहायला गेलं तर रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ हा त्यांचा व्यावसायिक संघ सातत्याने या संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे हे की फॅक्टर षटक वापरलं जात आहे. टेप बॉलचा वापर इथे या षटकामध्ये केलाय. हे महत्वाचं षटक. 6व्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू, ओहो, या चेंडूवरती इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. या रेंज पासून थोडासा चेंडू बाहेर टाकला गेला आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो एक्स्ट्रा धावांसाठी एक्स्ट्रा धावा इथे मात्र रोकावे लागतील. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर मी म्हणेन 5 षटकामध्ये 42 धावा 40+ खेळाडूंच्या विरोधात, म्हणजे कुठेतरी आपण थोडस यांना हलक्यात घेतल्या. ओहो, या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवायचा होता आणि त्यानंतर सिंगलच्या स्वरूपामध्ये ही धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. लेग बाईचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 43 धावा. 43 धावा फलकावरती 4 विकेट देखील आलेत आणि 43 धावा म्हणजेच गोलंदाजांबरोबर क्षेत्ररक्षण देखील चांगल्या प्रकारे झालंय. सर, नक्कीच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते, दर्जेदार गोलंदाजी देखील पाहायला मिळतील आणि हा अनुभव आहे. कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेत आणि त्या अनुभवाचा वापर या मॅचमध्ये केला जातोय. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर उजवीष्टी सोडून खूपच बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सांघिक धावसंख्येत मात्र 1 ने भर पडली आहे. निल्सन फिगरमध्ये धावसंख्या 44 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच सर, 30 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहेत, त्याचबरोबर फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये एक क्षेत्ररक्षक. ओहो, हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल का? सलगचा दुसरा चेंडू हा एक्स्ट्रा धावेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. त्याचबरोबर पॉइंट लेग क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंट लेग क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर इथे जर पाहायला गेलं तर फ्लाइंग स्लीपला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला. म्हणजेच चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. त्यानुसार गोलंदाजी देखील होणं गरजेचं आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावीच लागेल. ओहो, फटका इथे पण अत्रा फ्लिकचा आहे. फटका चांगला खेळलाय, असरदार देखील आहे. धावा किती आहेत हे देखील पाहायचं आहे, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव असेल. डिक्लेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलाय, घोषित क्षेत्रामध्ये गेलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती सिंगलने धावसंख्या अपडेट होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 46 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच हे षटक जर पाहायला गेलं तर 6वा आहे. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धीम्या गतीने चालली आहे ही धावसंख्या, परंतु ही मॅच जबरदस्त होणार यात शंका देखील नाही. नक्कीच 46 धावांवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावांची लयलूट करताना दिसतील हे फलंदाज हे देखील पाहणं गरजेचं असेल. कारण गोलंदाजीचा विचार केला गेला तर अटॅक चांगला आहे, अनुभव आहे, अनेक क्रिकेट स्पर्धा खेळल्याचा आणि तोच अनुभव या ठिकाणी वापरला जातो. गोलंदाजी मार्कवरती सध्या आपण पाहतोय अंकुश बांबर्डेकर. सर, निश्चितच अंकुशजी बांबर्डेकर जर पाहायला गेलं तर कित्येक वर्ष जर पाहायला गेलं तर अधिराज्य केलं. एक जर पाहायला गेलं तर एक तंत्रशुद्ध गोलंदाज आहे. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. भव्यन स्पोर्ट्स, साईश 11, सावंतवाडी हा संघ धीम्या गतीने जरूर चाललाय, परंतु त्यांची रणनीती देखील असणार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये सिंगल धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू थोडासा फाईनला केला, त्यानंतर सिंगलला इथे निश्चितच प्राधान्य दिलं गेलं आणि धावसंख्येला अपडेट देखील केलं गेलं. धावसंख्या आतापर्यंत 47 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 6वं षटक प्रगतीपथावरती असताना 47 धावा मी म्हणेन सध्याच्या घडीला 40+ खेळाडूंनी रोखलंय. नक्कीच चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. पुढचा बॉल जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने 48 वरती जाऊन पोहोचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानाची क्रिकेट स्पर्धा सध्या आपण पाहतोय, अनुभवतोय. ज्या क्रिकेट स्पर्धेची चर्चा सातत्याने जर पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल, रत्नागिरी जिल्ह्यामधून देखील अनेक क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहत आहेत.
पुढचा बॉल जर पाहायला गेलं तर ध्रुव क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते दीपेश धुरी यांच्या माध्यमातून एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश धुरी यांचा जर विचार केला गेला तर देवगड तालुक्यामधील एक मोठं नाव आहे. अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळताना या खेळाडूला आपण कित्येक वर्ष पाहत आलोय. एक गुणवान खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे दीपेश धुरी सर. हो, चांगल्या प्रकारे चेंडूला इथे मात्र टो क्रशिंग यॉर्कर आज चेंडू पाहायला मिळालाय. जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथे जर पाहायला गेलं तर सिंगल धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेग बाईकचा इशारा पंचांच्या माध्यमातून इथे दिला जातोय. म्हणजे पहा, ही गोलंदाजी या वयामध्ये देखील करणं सोपं नाहीये. संघर्ष शिक्षा नाही तर तो निवड आहे आणि सध्याच्या घडीला तीच निवड या लढवयांनी केली आहे. याचेच लेजेंडरी खेळाडू आपण गोपाळ सर त्यांना देखील पाहतोय. ओहो, या चेंडूवरती इथे मात्र फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये त्यानंतर स्क्वेलेक रिजनचा क्षेत्ररक्षक इथे या चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील झाल्यात आणि त्यानंतर धावसंख्या अपडेट होताना पाहायला मिळेल. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 52 या आकड्यावरती. 52 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती. नक्कीच 52 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहे. सर गोपाल भट्ट यांचं देखील आगमन झाले क्रिकेट स्पर्धेदरम्यान. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक मानाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जर पाहायला गेलं तर 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहे. एका बाजूला 40+ खेळाडू पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहायला गेलं तर शिवांश स्पोर्ट सावंतवाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी मंदगतीची सुरुवात म्हणावी लागेल. जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 50 धावा, जर 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रोखलं गेले दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश करताना दिसत आहेत. मात्र येणारं षटक कोणत्या गोलंदाजावरती दिलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल या मॅच मध्ये. निश्चितच 6 षटकामध्ये आतापर्यंत 52 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. निश्चितच कोणीतरी म्हटलं देखील आहे मित्रांनो, आर किती मोठी असली तरी स्वप्न लहान करत नाही. जिद्द असली की माणूस कधीच थांबत नाही. रक्तात पेटलेली जिंकण्याची आग तोपर्यंत शांत होत नाही जोपर्यंत जिंकत नाही. आणि इथेच जिंकण्याच्या त्या ईर्षेसाठी हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. दोन्ही संघ चांगली कामगिरी करतायत. एक संघ तर 40+ आहे तर दुसरा संघ एक युवा खेळाडूंनी भरलेला संघ आहे. एका बाजूला अनुभव कमी नाही आहे तर दुसऱ्या बाजूला एक युवा जोश देखील कमी नाही आहे. हे जबरदस्त फाईट. सर, नियोजन अप्रतिम आहे. काय सांगाल या नियोजनाबद्दल? नक्कीच नियोजन देखील चांगलं आहे. खूप मोठमोठे खेळाडू या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. ज्या खेळाडूंनी जर पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वाचं नाव एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय. ती क्रिकेट स्पर्धा आणि त्या क्रिकेट स्पर्धेमधील हे सर्व खेळाडू. पुढचा बॉल जर पाहायला गेला तर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि चेंडूचा प्रवास थेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आलाय. षटकार पहा, पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळलाय. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर बॉडीवरती टाकला, तिथेच चूक केली, परंतु फलंदाजाचं कौशल्य देखील पाहायला मिळालं. दिनेश गावकर सर इथे जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर करणार हे त्याला माहिती आहे, कारण का या आधी देखील कित्येक वर्ष शॉर्ट पिचच्या चेंडूवरती ते फलंदाजाला अडचणीत आणत होते आणि त्याच इराद्याला ओळखला आणि त्यानंतर डान्सिंग डाऊन द विकेट फटका आज स्क्वेलेक रिजन मध्ये केला. जबरदस्त फटका सजवला गेला आणि याच स्पर्धेसाठी राजकुमार वांगणकर सर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यांनी देखील कमेंट्स केले. त्याचबरोबर ही स्पर्धा जी आहे ती नवी मुंबईतून देखील पाहिली जाते. रोहिदास नाईक सर ते देखील ही मॅच पाहत आहेत. असे खूप सारे जे नेटकरी आहेत जे या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत, त्या सर्वांचं खरंच मनपूर्वक आभार असणार आहेत. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर मोठा फटका सजवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केला गेलाय. 2 धावा तर यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. जर पाहायला गेलं तर अगोदरच्या चेंडूवरती सर जर पाहायला गेलं तर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सर्वेश सावंत याच्या बॅटमधून तो नेत्रदीपक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. संघर्ष केलाय असं म्हटलं जातं की राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों सी जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है. संघर्ष गरजेचा आहे. निश्चितच सर, संघर्ष गरजेचा देखील आहे आणि तो संघर्ष सध्याच्या घडीला दोन्ही संघांना जिंकण्याच्या वृत्तीसाठी इथे मात्र करावा लागतोय.
ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका, डीपला प्रोटेक्शन येतंय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील तोपर्यंत केलं जातंय. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. दिनेश गावकर यांना मास्टर माइंड खेळाडू म्हणून देखील ओळखलं जातं. अभ्यास खूप आहे या खेळाडूचा, मी पाहिलंय, यांच्या बरोबरीने केलोय. पहिली स्पर्धा यांच्या जर पाहायला गेलं तर सानिध्यात मी देखील केलोय. जर पाहायला गेलं तर मागजनची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये पूर्ण सेट होता. सावंतवाडी त्याचबरोबर तळा, देवगड असे खेळाडू संगमेश्वर तालुक्यामध्ये आले होते आणि मोर्या कारवांच्या वाडीच्या संघाने त्यांना बोलवलं होतं आणि तेव्हा मी त्यांच्या सानिध्यात असताना खेळलो होतो. एकमेव खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यातून मी खेळलो होतो आणि इथे फटका जबरदस्त केला गेलाय. वा, जबरदस्त फटका सजवला गेलाय. इथे टार्गेट केलं जातंय. जो सुरुवातीचा खेळ आज धीम्या गतीचा होता तो धीम्या गतीचा राहिला नाहीये. आता हाणामारी सुरू झाली आहे. जबरदस्त खेळ. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर प्लॅनिंग नुसार बॅटिंग केली. सुरुवातीच्या 4-5 षटकामध्ये सिंगल डबल धावा केल्या, धावसंख्येला आकार दिला आणि आता धावसंख्येवरती कळस रचवण्यासाठी षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग, धावसंख्या 68 धावा फलकावरती. हो, या चेंडूवरती दांडी गुल झाली आहे. आय मिस डेफिनेटली हिट आणि तेच होत असताना पाहायला मिळते. बॅटची हलकीशी काढ आणि त्यानंतर यस्टनचा वेध, फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. हाच तो बॅटर ज्या खेळाडूने या संघाला सेमीफायनलचं तिकीट मिळवून दिलंय. नाव इथे मात्र सर्वेश सावंत, सॉरी माफ करा, सर्वेश सावंत नाहीये. सर्वेश सावंत 10 चेंडू मध्ये 20 धावा करून माघारी परतलेत. उजेर मुजावर बॅटिंग साठी इथे मित्र येत असताना पाहायला मिळत आहेत. सामना आठवतो का क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये एका चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता होती. गोलंदाजाने एक्स्ट्रा धावा दिल्या होत्या. नंतर एक चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना ज्या खेळाडूने षटकार मारला होता तोच आहे हा खेळाडू. या संघाचं की फॅक्टर देखील आहे. निश्चितच जबरदस्त आज संघ सेमीफायनलचं स्वप्न ज्या संघाने पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरणारा हा खेळाडू आहे. जबरदस्त बॅटिंग केली होती. पुढचा बॉल यावेळी जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने खडे चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. निश्चितच अंत असती प्रारंभ, एंड इज द बिगिनिंग. जिथे शेवट केला होता तिथूनच नव्याने पुन्हा एकदा सुरुवात ही षटकाराने केली आहे. षटकार किंग, षटकाराची ओळख इथे मात्र दाखवत असताना पाहायला मिळतोय. हुजेर जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. षटकार टोकलाय पहिल्या चेंडूवरती. कोणाच्या विरोधात? दिनेश गावकर यांच्या विरोधात टोकलाय तो षटकार. हे षटक थोडस महागडं ठरलंय. हे षटक महत्वाचं होतं, धावा रोखणं गरजेचं होतं, परंतु इथे गिअर बदललाय. जो गिअर दुसरा गिअर होता तो डायरेक्ट टॉप वरती, म्हणजेच आता मात्र गाडी सुसाट पडणार यात शंका देखील नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 74 धावा फलकावरती. नक्कीच 74 धावा आल्या मात्र इरादे स्पष्ट केले. तर एक नेत्रदीपक फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला. एक दर्जेदार लढत आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि येणारं शेवटचं षटक निर्णायक षटक असेल. ते हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. एक अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. उजेरच्या बॅटमधून जर पाहायला गेलं तर सुरेख फटका. निश्चितच रस्ता सोपा नाही आहे. काट्यांनी भरलेला रस्ता आहे, संकटांनी भरलेला रस्ता आहे आणि त्या संकटातून मार्गक्रमण करत चॅम्पियनचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. धावसंख्या आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यावरती 74 धावा फलकावरती. 7 षटकांचा खेळ संपुष्टात. 7 षटकामध्ये 10च्या सरासरीने 74 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी एक सर्वोत्तम गोलंदाज ज्या व्यक्तिमत्वाने या टेनिस क्रिकेट विश्वावरती भल्या फलंदाजांना नाचवलंय असा एक जबरदस्त गोलंदाज. पहिला चेंडू फुल टॉस होता, वेगाने टाकलाय आणि म्हणूनच आज चेंडू जो आहे तो मोठा फटका खेळू शकला नाहीये. मोठ्या फटक्यामध्ये ते रूपांतर झाला नाहीये. वेगाने टाकला होता, वेगाने बीट करण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. धावसंख्या किती झाली आहे? धावसंख्या आतापर्यंत 75 धावा फलकावरती. अंकुश सर नावाप्रमाणे अंकुश लगावताना कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच 75 धावांवरती धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 5 चेंडूचा खेळ या षटकातलं शिल्लक आहे.
यावेळेस जर पाहायला गेलं तर उजेरसाठी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने फटका सजवलाय. एक धाव जरूर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. जर पाहायला गेलं तर एक धाव या सामन्यामध्ये महत्त्वाची आहे. समोरच्या संघाचा विचार केला गेला तर अनेक अनुभवी खेळाडू समोरच्या संघामध्ये देखील आहेत. दिनेश गावकर सर असतील, दीपेश धुरी सर असतील, अनेक खेळाडू या संघामध्ये देखील पाहायला मिळत आहेत. आणि खासियत आहे जर पाहायला गेलं तर 40+ खेळाडू या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा थरार सध्या आपण अनुभवते. गोलंदाजी मार्कवरती अंकुश बांबर्डेकर सर. निश्चितच संघ जिंकतो मेहनतीने, इतिहास बनतो जिद्दीने. इतिहास घडवायचा आज, जिद्द दाखवावी लागेल. ओ सुरेख चेंडू होता, लोअर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण आणि त्यानंतर डीप मिड विकेटला एक साधा सरळ सोपा जेल कोणी टिपलाय. या देवगड टेनिस क्रिकेट विश्वाचा घातक क्षेत्ररक्षक दिनेश गावकर यांनी टिपलाय हा जेल. आणि फलंदाजा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 77 धावा फलकावरती, 6 गड्यांच्या मोबदल्यावरती 77 धावा. शेवटचे 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. पाहायचं 3 चेंडूवरती काय घडणार. तोपर्यंत आपल्याकडे आहे डीजेचं एक सुमधुर संगीत जातोय आणि लगेच डीजेच्या सुमधुर संगीतानंतर लगेच देतोय. धन्यवाद. थँक्यू डीजे. जर पाहायला गेलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सर्वेश नाईक. याची वर्णी लागते मैदानामध्ये. कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल या मॅचमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावांचा पाऊस पाडावा लागेल. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र समोरचा संघ देखील बलाढ्य आहे. एक मोठा टार्गेट तुम्हाला समोरच्या संघासमोर सेट करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकुश बांबर्डेकर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल केला जातोय थोडासा. कशा पद्धतीने जर पाहायला गेलं तर फटकेबाजी केली जाईल. डावकुरा त्याचा फलंदाज आहे. संधी आहे मोठे फटके सजवण्याची. मात्र त्या संधीचं सोनं करता येईल का या फलंदाजाला हे देखील पाहणं गरजेचं. पुढचा बॉल मोठा फटका सजवलाय आणि चेंडूचा प्रवास थेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळते. संधीचं सोनं केलं. यावेळी जर पाहायला गेलं तर मोठा फटका सजवलाय. संधी ऐकण्यावर नसते, बोलण्यावर नसते. संधी असते कर्तृत्वावर, संधी असते घडवण्यावर. आणि घडवून तेव्हाच आता असतं जेव्हा त्या संधीचं तुम्हाला सोनं करता येतं. त्या संधीचं सोनं करताना दिसलाय फलंदाज. षटकार आलाय. जर पाहायला गेलं तर सांघिक धावसंख्या 83 वरती जाऊन पोहोचली आहे. 83 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अजून एक जबरदस्त फटका कव्हरला भेटण्याचा प्रयत्न. डीपला प्रोटेक्शन. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि ते सर दिनेश गावकर काय सांगतायत. टायगर अभि जिंदा आहे. या वाघाची नजर अजून मेली नाही आहे. हा वाघ शिकार करण्यासाठी जन्मलाय. आणि सध्याच्या घडीला इथे मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त होत असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. स्फूर्ती दाखवली जाते आणि धावा रोखण्याचा काटोकाट प्रयत्न देखील केला जातोय. जबरदस्त मॅच आहे. 40+ संघाचं कौतुक करावं लागेल. या वयामध्ये देखील जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळाले. फुल टॉस होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. मिड विकेटला फटका. डीपला प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पहिला अटेम्प्ट चुकला जरूर, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फेकी सुद्धा केली गेली आहे. 2 धावाले. तिसऱ्याचा प्रयत्न होईल आणि यष्ट्यांचा वेध. तिसऱ्याचा प्रयत्न अपुरा राहिलाय आणि म्हणूनच इथे धावा बनवल्या गेल्या आहेत. 7-8 षटकांच्या समाप्तीनंतर 87 धावा. 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. डबल 80चा गेम असणार आहे. पाहायचा आहे 8वर 8 पाहायचा आहे कोण जिंकणार हा सट्टा. पाहायचा आहे. जबरदस्त मॅच होणार. कोणीही कुठेही जायचं नाहीये. मॅच जबरदस्त होणार. 40+ खेळाडू त्यांचा रग पाहायला मिळणार, त्यांची जिद्द पाहायला मिळणार. आणि त्यासाठी आज हे श्री गणेश क्रीडा मंडळ संस्थाना पाहायला मिळते. सडेवाडीचं हे ग्राउंड, भव्य दिव्य ग्राउंड जबरदस्त सजवलंय. आणि याच सजणाऱ्या नगरीमध्ये आज मायाजाल ही पाहायला मिळते. क्रिकेटची मायाजाल आहे. कोण जिंकणार कोण हारणार याचा मेळ आपल्याला पाहायला मिळणार. तोपर्यंत जाऊया डीजेच्या सुमधुर संगीताकडे आणि लगेचच येतोय आपण मॅचकडे. धन्यवाद. हॅलो हॅलो. सांगतो कसं आपला मोठेपणा करायचं माहिती. येस सांगतो. येस
सांगतो आता लगेच सांगतो येस सांगतो लगेच सांगतो येस हो चालतो हॅलो 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 तो बंद होत नाही तो इथे आपल्याला चावी मिळाली. चावी कोणाची पडली प्लीज आपण घेऊन जायचे, ओळख पटून घेऊन जायचे. प्रशांत आचरेकर जर कुठे असतील तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित ही सिंधुदुर्ग जिल्हा प्रीमियर लीग भव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. तुम्हा सर्वांना आवडणार हे क्रिकेट. डिक्लेअर दिलेलीच नाही. काय तो सर्वेश धावलो तो ना, सर्वेश धावलो. अरे तो तुका सांगते काय मी, तो हो सर्वेश सावंत ना, सर्वेश सावंत थंय त्यांनी थंय ते ओव्हर थ्रो झालो, तीनच काढले तेव्हा. मागचं डिक्लेअर दिला ना. दुसऱ्या इनिंगला मित्रांनो निश्चितच आता मात्र सुरुवात होते. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलेत
स्कोर बोर्डमध्ये थोडंसं बदल होत असताना पाहायला मिळतोय आपल्याला. पहिल्या इनिंगमध्ये धावा ज्या आहेत त्या बनवल्या गेल्या आहेत. 88-89 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. ह्याच्यात 40+ खेळाडू जर पाहायला गेले ना त्या गरुडासारखे आहेत मित्रांनो. जर पाहायला गेलं तर जो गरुड आहे तो या गरुडाचं आयुष्य जर पाहायला गेलं तर मित्रांनो 70 वर्षाचं आयुष्य या गरुडाचं आहे. आणि त्या 40 वर्षाचा गरुड झाल्यानंतर त्याचे जे पंख आहेत, ज्या पंखांनी आकाशात भरारी घेतली, ज्या चोचेने त्यांनी शिकार केली, त्या ज्या नखानी त्यांनी शिकार पकडली, अशी जी सर्व अवयव आहेत ती एकेकाळी जर पाहायला गेलं तर जड होत जातात. त्यानंतर हा जो गरुड आहे ना तो त्याच्या समोर 2च पर्याय असतात. एक पर्याय म्हणजेच या परिस्थितीशी सामना न करता स्वतःचं अस्तित्व संपवायचं आणि दुसरा पर्याय म्हणजेच लढून नव्याने अस्तित्व उभारायचं. आणि तो दुसरा पर्याय निवडतो. दुसरा पर्याय कोणता आहे? तो म्हणजेच लढून नव्याने अस्तित्व उभारण्याचा. आणि त्यासाठी तो एका उंच टेकडीवरती जातो, स्वतःची चोच आपटतो आणि त्यानंतर रक्त येतं आणि त्यानंतर ती रक्त येत असताना देखील त्या वेदना होतात, त्या वेदना तो सहन करतो. आणि त्या वेदना सहन केल्यानंतर जेव्हा नव्याने चोच येते त्या नव्याने आलेल्या चोचीने तो आपली जी पंख आहेत ती बाहेर फेकून देतो आणि नव्याने पुन्हा एकदा तो गरुड चेप घेत असतो. आणि हेच पाहायला भेटते या 40+ खेळाडूंच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या मैदानावरती आलेत ती गरुड भरारी घेण्यासाठी. पाहायचंय ही गरुड भरारी त्यांच्या माध्यमातून घेतली जाईल की त्यांना रोखलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. सर्वेश नाईक गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. एक मानाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये 88 धावा कुठल्या गेल्या, 89 धावांचं टार्गेट ठेवला गेलं. या मॅचमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिला बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ना इडली ना वडा ना डोसा ना उत्तप्पा ना कटप्पा, येथा गेंदबाज कसे टप्पा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अर्जुन गायकवाड आणि किशोर शेलटकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर खेचून मारलाय हा फटका. पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धावा आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्येचा मात्र श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा तरार आपण अनुभवतोय. जर पाहायला गेलं तर आजच्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम दिवसातील जर पाहायला गेलं तर पहिला उपांत्य फेरीचा सामना सध्या आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहायला गेलं तर अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर टॅलेंट आहे. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे खेळाडूंनी. 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल जर पाहायला गेलं तर पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस जर पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडीशी चुकीची फेकी पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पुन्हा एकदा 2 धावा यशस्वीरित्या धावसंख्येत जोडल्या गेल्यात. निश्चितच रनिंग बिटवीन विकेट इथे मात्र चांगले आहे आणि म्हणूनच 3 चेंडूमध्ये 4 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट हे दुसऱ्या बाजूने देखील केलं जाते. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलंच सुरुवातीच्या 4 ते 5 षटकामध्ये धावा जास्त नव्हत्या. 10च्या सरासरीनेच इथे 40 ते 45 धावा होत्या, परंतु त्यानंतर धावगतीला इथे वाढवलं गेलं. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ओहो, रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये इथे संपर्क नाही आहे. चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. या कर्णधाराने इथे या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. सर्वेश नाईक आपण त्याला देखील पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील राहिली आहे. मॅन फ्रॉम सावंतवाडीचा हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केलाय. वेगाने टाकला होता हा चेंडू आणि त्यानंतर इथे फक्त या चेंडूला दिशा दिली गेली आहे. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये हा फटका केला. त्यानंतर सिंगलला इथे प्राधान्य दिलंय. संख्या वाढती. आतापर्यंत 5 चेंडू झालेत, 5 धावा आलेत. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडूंवरती जर पाहायला गेलं तर 5 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. अक्षरशः फलंदाजांना जकडून ठेवले. हात खोलण्याची संधी दिली गेली नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. दर्जेदार एस्टिरेक्शन देखील पाहायला मिळतंय. डॉट बॉल पुन्हा एकदा. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळू शकत नाहीये. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्येचा विचार केला गेला तर बिनबाद 5 धावा धावफलकावरती. सन्माननीय पंढरीनाथ आचरेकर सर यांचं देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. निश्चितच प्रशांत आचरेकर यांचे वडील
जो प्रशांत आचरेकर या देवगड टेनिस क्रिकेटचा एक लिफ्ट ऑफ घातक फलंदाज आहेत, त्यांचे वडील आहेत आणि त्यांचं देखील जर पाहायला गेलं तर योगदान या देवगड तालुक्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांना देखील एक रक्त दान करणारा दाता माणूस म्हणून देखील ओळखलं जातं. निश्चितच त्यांच्या नावावरती देखील एक रेकॉर्ड आहे आणि धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर आतापर्यंत 5 धावा, पहिलं षटक संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या आहेत. टेप बॉलचं षटक होतं आणि या टेप बॉलच्या षटकामध्ये गोलंदाजी सर्वेश नाईकची जबरदस्त राहिली आहे आणि सर्वेश नाईकने जर पाहायला गेलं तर चांगला खेळ दाखवलाय या स्पर्धेमध्ये. कर्णधार देखील आहेत, जबाबदारीने खेळत आहेत आणि ज्या संघाचा शिलेदार चांगला आहे, ज्या संघाचा शिलेदार चांगली कामगिरी करतोय त्याचा संघ ऑटोमॅटिकली चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. हेच पाहायला मिळाले सावंतवाडी संघाकडून. नक्कीच ज्या प्रकारे जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी पाहूयात कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सध्या रजत कदम आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती या गोलंदाजाची वर्णी लागली आहे. दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल या गोलंदाजाकडून याकडे संपूर्ण क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. पहिला बॉल निश्चितच या चेंडूला स्क्वेअर रिझर्व्ह मध्ये फटक्याला केलं गेले आहे. सिंगल येते तोपर्यंत धावसंख्या वाढवली जाते आणि ही मॅच जर पाहायला गेली तर संगमेश्वरातून देखील पाहिली जाते. आमचे जे मित्र आहेत साटविलकर हे देखील हे मॅच पाहत आहेत. मी देखील संगमेश्वर तालुक्याला बिलॉंग करणार आहे आणि या स्पर्धेसाठी आज संगमेश्वर ते हे देवगडचं अंतर कापून आलोय. काल जर पाहायला गेलं तर नायगावची स्पर्धा होती, ती कव्हर करत असताना एक चांगलं क्रिकेट राजापूर तालुक्यातलं एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. नायगावमध्ये जे कोकणातील रहिवासी आहेत ते नायगावमध्ये देवाचं गोटणे हे गाव जे आहे ती देवाची गोटणे नावाची प्रीमियर लीग स्पर्धा काल कव्हर करत असताना पाहायला मिळालो. हो, चांगला चेंडू अगदी जवळून वळवलाय. सुरेख चेंडू हाताला गेलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि यासाठी रजत कदम हे नाव सातत्याने चर्चेत देखील आले. या खेळाडूकडे अनुभव जो आहे तो सातत्याने वाढत चाललाय. मोठमोठ्या स्पर्धा कमी वयामध्ये खेळतोय आणि त्याचमुळे हा खेळाडूकडे जर पाहायला गेलं तर तो आत्मविश्वास कमी वयातच आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. आता तू नजर पाहायला गेलं तर चेंडू सटकलाय आणि जर पाहायला गेलं तर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. म्हणजेच नक्कीच नो+1 एकूण 2 धावा प्राप्त होतील. फ्री हिटची देखील सुवर्ण संधी असेल या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी दुखापत जरूर आपल्याला पाहायला मिळते, मात्र कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू जर पाहायला गेले तर रजतने सुरेख हाताळले होते. रजत कदमला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ज्या प्रकारे सर्वेश नाईकने पहिली ओव्हर हाताळली होती, पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला गेला तर त्याने देखील 5 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी आणि हे प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिले. तर जर पाहायला गेलं श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीगने जर पाहायला गेलं तर एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची एक क्रिकेट स्पर्धा सध्या आपण अनुभवते. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी प्राप्त झाली होती. फ्रीडची संधी आहे, झेल तर टिपला होता, मात्र जर पाहायला गेलं तर 1 धाव पूर्णत्वास नेण्याचं काम दोन्ही फलंदाज करताय. सांघिक धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचली आहे. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 धावा सर झाल्यात, म्हणजेच अजून जर पाहायला गेलं तर येणाऱ्या चेंडूंवरती 80 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच स्वप्नील सर अजून देखील 80 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. जेवढी चेंडू शिल्लक आहेत त्यानुसार डिवाइड करावी लागेल धावसंख्या. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर बॅटची हलकीशी काढा. फिंगर अप, फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. संघाला बसलेला पहिला महत्वपूर्ण धक्का. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. नक्कीच एक चांगला चेंडू हाताळला गेला. पायाला दुखापत जरूर झाली, मात्र दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. अर्जुन गायकवाड यांचा खेळ या वेळेला मात्र समाप्त होताना पाहायला मिळतोय. जर पाहायला गेलं धावसंख्येचा विचार केला गेला तर 9 वरती धावसंख्या पाहायला मिळते. अर्जुन यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. शरद तिर्लोटगावचं नेतृत्व करत असताना अनेक क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. केतन तिर्लोटकर ज्या संघातून खेळत असतो, जर पाहायला गेलं तर केतन तिर्लोटकर हे देखील देवगड टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव आहे. त्यांच्याच संघामधील एक जर पाहायला गेलं तर 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शरद तिर्लोटकर अनेक वर्ष क्रिकेटची सेवा या देखील खेळाडूंनी केली आहे आणि म्हणूनच की काय शरद तिर्लोटकर यांच्यावरती विश्वास दाखवला गेला आहे. धावसंख्येचा विचार केला गेला तर 9 वरती धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती रजत कदम आपल्याला पाहायला मिळाला होता. दर्जेदार गोलंदाजी रजत याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते.
स्ट्राईक वरती आपल्याला शरदजी तिर्लोटकर हे देखील पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या क्रिकेटच्या पटलावरती ते देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. त्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होत असताना पाहायला मिळतील. आता कुठेतरी थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे. नक्कीच चांगली धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र अनुभव एका बाजूला आहे. जर पाहायला गेलं तर 5.5 ची सरासरी गाठली गेली आहे. पहिल्या ओव्हरचा विचार केला गेला तर सर्वेश नाईकने कमालीची गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेला तर रजत कदम याने देखील प्रभावित केले आपल्या गोलंदाजीने. अनेक क्रीडा रसिक जर पाहायला गेलं तर घर बसल्या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील घर बसल्या क्रिकेट स्पर्धा पाहतात. त्यांचं देखील मन म्हणत असेल की कोण सामना जिंकणार आणि कोण फायनलचं तिकीट मिळवणार. जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला गेला तर 6 धावा खर्च केल्यात. येणारे षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. कोणावरती विश्वास दाखवला जाईल. गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं तर 3रं षटक हाताळण्यासाठी जर पाहायला गेलं गोलंदाजाची वर्णी लागते. जर पाहायला गेलं तर राजाराम गवस अनेक वर्ष प्रदीर्घ अनुभव आहे. या खेळाडूचं देखील नाव सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठं आहे. राजाराम गवस अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत. मात्र तो अनुभवाचा वापर या मॅचमध्ये करावा लागेल. निश्चितच ही मॅच मोठ्या प्रमाणात पाहिली जाते. प्रेक्षकांची गर्दी देखील आज या मैदानावरती पाहायला मिळते. श्री गणेश क्लब सडेवाडीचं हे ग्राउंड पुन्हा एकदा असताना पाहायला मिळते. राजाराम गवस यांचा हा चेंडू थोडासा अवे फ्रॉम द बॉडी फटका सजवण्याचा प्रयत्न होता. फॉलो करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये एक डॉट चेंडू देखील पाहायला मिळतोय. आणि ही मॅच जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला श्रावणी वाडेकर जी एक जबरदस्त खेळाडू देखील आहे, ती देखील या मॅचचा आनंद घेते. ती देखील सध्याच्या घडीला या वाडा गावातून चर्चेमध्ये देखील खेळाडू आहे. श्रावणी, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ओहो, या चेंडूवरती फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. फिंगर फलंदाज बॅक टू द पेवलेन. छोटा पॅकेट बडा धमाका करू शकले नाही आहेत फलंदाज. बॅक टू द पेवलेन. शरद बॅक टू द पेवलेन. किशोर शिलटकर. सॉरी, माफ करा, इथे किशोर आउट झालेत. किशोर इथे मात्र माघारी परतलेत. त्यांना इथे मात्र जावं लागते. धावसंख्या जी आहे ती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच 11 या अंकावरती 11 धावा फलकावरती लागल्यात आणि 2 विकेट मिळवल्यात. म्हणजेच हा संघ कुठेतरी मागे पडत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच 11 धावा आहेत. मात्र फलंदाज बाद होताना दिसलाय. मात्र मैदानामध्ये कोण दाखल होतंय. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव, एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख सातत्याने सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्व असो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील असो, गोवा राज्यामधील देखील जाऊन अनेक क्रिकेट स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्यात, दिनेश गावकर सर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यस यस यस. आता जर पाहायला गेलं तर प्रेक्षक देखील मैदानाच्या आतमध्ये डोळे वटारून पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये कोण आलंय. या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वाचा एक महानतम खेळाडू. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत सजाना. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत सजाने ना. मैं वो समंदर हूं जो लौट कर फिर वापस आऊंगा. मैदानाच्या आतमध्ये बॅट बोलणं देखील गरजेचं आहे. नक्कीच अनेक क्रिकेट रसिकांचं लक्ष आता मात्र मैदानाकडे लागलंय. कारण मैदानामध्ये दिनेश गावकर यांची वर्णी लागली आहे. जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालंय. 1 धाव जरूर प्राप्त झाले. खऱ्या अर्थानं सर ज्या प्रकारे गोलंदाजी सुरू आहे सध्या मैदानामध्ये, राजाराम गवस याचं देखील कौतुक करावं लागेल. दर्जेदार गोलंदाजी सध्या तो हाताळतोय. जर पाहायला गेलं तर दिनेश गावकर सर यांच्यासारख्या फलंदाजाला देखील जगडून ठेवण्याचं काम या गोलंदाजाकडून केलं जाते. कमालीची गोलंदाजी. निश्चितच गोलंदाजी जबरदस्त होते. गोलंदाजाचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. राजाराम गवस, आपण त्यांना देखील पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 1च धाव खर्च केले. ओहो, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. चेंडू टॉस देखील झालाय. ही खासियत आहे, ही कला आहे आणि या कलेचा हा पुजारी देखील आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा नव्याने गरुड भरारी घ्यायची आहे. त्यासाठी लढायचं आहे. आत्मविश्वास महत्वाचा आहे. तो आत्मविश्वास तुम्हाला इथे प्राप्त करावा लागेल. परंतु तो आत्मविश्वास कसा मोडून काढायचा एक गोलंदाजाला देखील ते तंत्र माहिती आहे. आणि म्हणूनच राजाराम गवस इथे मात्र या मॅच मध्ये कमबॅक करून देत असताना पाहायला मिळतात. 1 षटक हाताळले, 1 विकेट मिळवले आणि 1च धाव खर्ची केले. 1 पाडा त्याने बोलला या मॅच मध्ये. धावसंख्या आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4च्या सरासरीने 12 धावा. येणारे 30 चेंडू. आवश्यकता कितीची आहे. 30 चेंडू आम्हाला इथे मनीष सर देखील सांगतायत. येणारे 30
चेंडू 77 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 77 धावा. चेंडू कमी आहेत, धावांचा डोंगर जास्त आहे. नक्कीच. मात्र मैदानामध्ये एक मोठं नाव आहे दिनेश गावकर, यांना विसरून चालणार नाही. ज्या खेळाडूकडे क्षमता आहे, अनेक विक्रम ज्या खेळाडूंनी रचलेत अनेक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये, या खेळाडूचा खेळ आपण पाहत आलोय. तो खेळाडू सध्या मैदानामध्ये आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्या तर 12. येणारं 4थं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल याकडे देखील संपूर्ण क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. निश्चितच जर पाहायला गेलं तर जबरदस्त मॅच होणार यात शंका नाही आहे. आणि आमचे कोल्हापूरचे मित्र विशाल काळे देखील ही मॅच पाहतायत. ते देखील सांगतायत जबरदस्त आयोजन, कोकणाची स्पर्धा म्हटली की त्यामध्ये निश्चितच आयोजन चांगलं पाहायला मिळते. आणि त्यांनी देखील जर पाहायला गेलं तर या समालोचनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी देखील जर खूप सारे चांगल्या कमेंट्स त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहेत. विशाल काळे आपलं देखील सहर्ष स्वागत. मल्हारपेठमध्ये एक चांगलं आयोजन असणारी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. ते देखील आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील कमेंट्स आले. कमेंट्सचा भरणा आज मात्र कमी नाही आहे. प्रेक्षक आज मोठ्या संख्येने मॅच पाहत आहेत. प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. आतापर्यंत जवळजवळ 1001 प्रेक्षक जोडले गेले. आता काय, आता आलाय तो टॅप बॉलचा चेंडू, जो चेंडू या मॅच मध्ये इथे रंग भरण्याचं काम करणार आहे. या मॅच मध्ये धावसंख्या महत्वाची होती. धावसंख्या बनवण्यासाठी एक टेप बॉलचं षटक महत्वाचं होतं आणि ते योग्य त्या वेळेला घेतलंय पाहिजे. या योग्य वेळेला घेतलेल्या निर्णयानंतर धावा देखील येतील का? तीन ते 6 मध्ये आपण एक जो गोलंदाज करणारी टीम आहे ते आपण टॅप बॉलचा वापर करू शकतो. याची देखील मुभा आहे. 3 ते 6 या षटकामध्ये आपण टॅप बॉलचा वापर जे आहे ते गोलंदाजी करणारी टीम घेऊ शकते. म्हणजे आपल्याकडे देखील एक मुभा असणार आहे. कोणत्या क्षणी इथे पत्र फलंदाजाला रोखायचं आहे, कोणत्या क्षणी इथे आपण हे षडयंत्र रचू शकू शकतो. अरे एकदा सांगतात हे बॉलर नाही, 6वा डायरेक्ट कंपल्सरी. कंपल्सरी 12 धावा फलकावरती लागले जात आहेत. गोलंदाजी करणाऱ्या टीमने इथे मात्र टेप बॉलचा वापर केला आहे. हे षटक महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण टेप बॉल नाहीये, कॅन्सल केलाय. सॉरी, माफ करा. टेप बॉलचा चेंडूचा वापर नाही केलाय. कॅन्सल केलाय. निर्णय बदलले जात आहेत. निर्णय बदलले का जात आहेत? व्यूहरचना रचायची आहे त्यासाठी बदलले जात आहेत. धावसंख्या आतापर्यंत 12 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैभव हा देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील होते. वैभव एक जबरदस्त गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. मॅन फ्रॉम उजगावचा हा गोलंदाज आहे. आजगावचा गोलंदाज आहे, माफ करा. आजगावचा हा गोलंदाज आहे. निश्चितच त्याची देखील गोलंदाजी या 4 दिवसामध्ये प्रभावित करणारी पाहायला मिळते. ओहो, इथे मात्र रिवर्सचा फटका इथे खेळून चालणार नाहीये. रिवर्सचा फटका खेळण्यासाठी आपल्याला टायमिंग महत्वाचं आहे. ते टायमिंग इथे मात्र जुळून आलं नाहीये आणि म्हणूनच हा चेंडू इथे सिंगल धावेसाठी येतोय. सिंगल धावा आल्या आहेत. सिंगल धावेने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेली तर फक्त आणि फक्त 13 या आकड्यावरती विराजमान झाली. नक्कीच 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्जेदार गोलंदाजी देखील सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. वैभव जाधव ज्या प्रकारे पहिल्या 3 षटकांमध्ये रोखलं गेले तशीच गोलंदाजी 4थ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला दिनेश गावकर. यावेळेस जर पाहायला गेलं तर कोलाट टाकलेला चेंडू सुरेख फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र अचूक फेकी देखील पाहायला मिळते. सर जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते तशाच पद्धतीने दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. काय सांगाल? जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये देखील जबरदस्त क्षेत्ररक्षण, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील जबरदस्त क्षेत्ररक्षण. याचं कारण एकमेव आहे सर, आज जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण इथे झगडत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक जण इथे जबाबदारी घेतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वैभवला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल शरद यांच्यासाठी उचलून मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपलाय आणि यावेळेस मात्र फलंदाजाचा खेळ संपलाय.
जर पाहायला गेलं तर शरद तिर्लोटकर मैदानातून बाहेर येताना दिसत आहेत. खेळीचा झालाय समाप्त. मात्र त्यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये कोणता फलंदाज दाखल होईल याकडे देखील संपूर्ण क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. निश्चितच साईश 11 सावंतवाडी संघासाठी देखील शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पाहायला मिळतोय. त्यांच्यासाठी देखील शुभेच्छा आल्या आहेत. तो संघ देखील जिंकताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्यांच्या या जिंकण्याच्या या प्रश्नावरती उत्तर देण्यासाठी जर पाहायला गेलं तर याच सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट विश्वाचा अजून एक जबरदस्त सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. सुहास तांबे यांच्या नावावरती देखील जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपूर्वी अर्धशतक आलंय. एक जबरदस्त बॅटिंग त्यांनी देखील केली आहे. आज त्याच इनिंगची अपेक्षा सध्याच्या घडीला प्रेक्षकांना देखील आहे. सुहास तांबे छोटा पॅकेट आहे, बडा धमाका देखील ते करतात आणि तोच बडा धमाका करण्यासाठी त्यांच्या साथीला दिनेश गावकर देखील आहेत. म्हणजे ताकद आता मात्र दुप्पट वेगाने आता मात्र वाढणार आहे. परंतु ती ताकद कशी रोखायची हे गोलंदाजाकडे देखील ते तंत्र आहे. वैभव देखील चांगली गोलंदाजी करतायत. नक्कीच मैदानामध्ये दाखल झालेत सुहास तांबे, ज्यांचा खेळ देखील आपण कित्येक वर्ष पाहत आलो. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा या खेळाडूने देखील केली आहे. गोलंदाजाच्या पुढचा बॉल यावेळी जर पाहायला गेलं तर प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाहीये. मात्र एका धावेसाठी चेंडू मार्गस्थ होताना दिसतोय. डिक्लेरेशन झोनमध्ये एक धाव प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन 15 वरती पोहोचले. दर्जेदार गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकामधला संपलाय. एक विकेट प्राप्त झाली आणि 3 धावा केवळ खर्च केल्यात. निश्चितच सर, भीतीपेक्षा स्वप्न मोठी ठेवली की पाय आपोआपच पुढे जातात. स्वप्न महत्वाचे आहेत. ओहो, या चेंडूवरती पायांची मुवमेंट नाहीये आणि त्याचबरोबर इथे बॅटची हलकीशी कडा आणि त्यानंतर इथे यष्टीरक्षकाने अचूक झेल टिपला. फलंदाजाचा केस संपुष्ट देतोय. ज्या खेळाडूवरती आशा होती तोच खेळाडू निराशा करून बॅक टू द पेव्हलियन जात असताना पाहायला मिळतोय. निश्चितच आपण रिप्ले मध्ये देखील पाहतोय सुहास तांबे जागेवरून फटका सजवण्याचा प्रयत्न आणि तो केविलवाना प्रयत्न काट करून गेलाय. फलंदाजाला बाद करून गेलाय. मात्र मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होताना दिसत आहेत. जयदास गाडी कशा पद्धतीचा खेळ यांच्या माध्यमातून केला जाईल. ज्या प्रकारे जर पाहायला गेलं तर अजूनही दिनेश गावकर सर मैदानामध्ये आहेत. तोपर्यंत या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर कुठेही कलाटणी मिळू शकते. अनेक विक्रम या खेळाडूने देखील अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये जर पाहायला गेलं तर दर्जेदार फलंदाजी केली आहे. मात्र तशीच फलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? जयदास गाडी यांची वर्णी लागते. मैदानामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल. 5 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला आतापर्यंत संपलाय. 2 विकेट या गोलंदाजाने प्राप्त केल्यात आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय वैभव जाधव. निश्चितच सर, या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमध्ये या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये सर मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ते म्हणजे युवा टॅलेंट जे लेजंड खेळाडू आहेत ज्यांनी एक काळ गाजवलाय. त्यांच्यानंतर हे साम्राज्य या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचं साम्राज्य सांभाळणार कोण याचं उत्तर देखील या स्पर्धेमध्ये मिळालंय. युवा खेळाडूंनी देखील चांगली कामगिरी केली आहे. इथे मात्र आल्या आल्या धमाका गेलाय. फटका फसला, झेल टिपला जातोय. जबरदस्त टाळ्यांचा गजर इथे होत असताना पाहायला मिळतोय. उजेरसाठी देखील जबरदस्त आकाशावरती इथे मात्र भरारी घेणारा हा झेल पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. पहा इथे आपण फटका पाहतोय. फटका चांगला केला वाटलं होतं. फटका गेला 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 षटकाराच्या दिशेने आणि तेव्हाच इथे झडप घातली. घारीने जसं पकडावं एखाद्या कोंबडीच्या पिल्लाला तसं इथे मात्र अलगद पकडलंय. जबरदस्त झेल टिपला इथे मात्र उजेरने. जबरदस्त कामगिरी होत असताना पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू इथे मात्र इन्व्हॉल्व्ह होऊन या मॅच मध्ये लढताना पाहायला मिळतोय आणि सध्याच्या घडीला एका संघाचा बोलबाला आहे. भव्यांश स्पोर्ट्स साईश 11 या संघाचा सावंतवाडी संघ इथे वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या खेळाखेरीज संघाची धावसंख्येचा विचार केला गेला तर धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत 15 धावा आतापर्यंत 4 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर रोखल्या गेल्यात. अजूनही बराचसा डोंगर पार करायचा आहे. मात्र आक्रमक फटकेबाजीची इथून पुढे येणाऱ्या चेंडूंवरती आवश्यकता आहे. मात्र गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज दाखल झालाय हे देखील पाहणं गरजेचं असेल. निश्चितच कोणीतरी म्हटलं देखील आहे मित्रांनो, सिमेंटमध्ये पेरलेलं बी कधी झाड बनू शकत नाही. कारण ते बी कमकुवत आहे म्हणून नाही, तर ती जागा त्याच्यासाठी योग्य नाहीये. हाच आहे लॉ ऑफ इन्व्हायरमेंट. तुमचं वातावरण देखील तुमच्या अपयशाचं कारण असतं मित्रांनो. आणि म्हणून अशा वातावरण राहू नका जिथे तुम्हाला जिंकण्याची प्रेरणा मिळत नाही.
जिंकण्याची प्रेरणा इथे मात्र घ्यावी लागेल. इथे मात्र फटका केला मिड विकेटला, डीपला प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. सिंगल धावा आल्यात, सिंगल धावेने धावसंख्या इथे पुढे सरसवली देखील जाते, परंतु ही सिंगल डबल धावेचा खेळ राहिला नाहीये. आता मात्र आतषबाजी करावी लागेल. दिनेश गावकर षटकारांचा बादशाह आहे, त्याला बादशाहगिरी सिद्ध करावी लागेल. सुहास यांना देखील मोठे फटके सजवावे लागतील. सुहासच्या बॅट मधून हवाई सफर, वा टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो, आणि टाळ्यांचा गजर झाला देखील सुहास यांच्यासाठी. जबरदस्त फटका. स्वप्नील नक्कीच सर काय एक सांगाल? नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळालाय. दर्जेदार फटका, आडव्या बॅटने हा फटका सजवलाय आणि चेंडूला थेट पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. आणि मी एकच वाक्य म्हणेन, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. क्लास परमनंट आहे आणि या वयामध्ये देखील तो क्लास इथे मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. षटकार आला. 22 धावा धावफलकावरती लागले गेले. तर 22 धावा धावफलकावरती अजून जिंकण्यासाठी मोठा डोंगर उभा राहायचा आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल यावेळी जर पाहायला गेलं तर गती परिवर्तन या चेंडूवरती पाहायला मिळालं होतं. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव जरूर प्राप्त झाली आहे आणि एका धावीवरती दोन्ही फलंदाज समाधान देखील मानतायत, कारण त्यांना देखील माहीत आहे जसे फटकेबाजी जर पाहायला गेली तर या ओव्हरमध्ये दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राजाराम गवस यांच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवरती थोडेसे मागणे ठरलेत. एक षटकार आला सुहास मिडगावकर यांच्या बॅटमधून. दिनेश गावकर सर स्ट्रायकिंग एंडला असतील यावेळेस जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने खेळून काढले. या फटक्याला जर पाहायला गेलं क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. ही सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने पुन्हा एकदा जाऊन पोहोचते, ती म्हणजे 24 या आकड्यावरती. सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना, एक दर्जेदार लढत. निश्चितच जबरदस्त मॅच इथे मात्र पाहायला मिळते. डसिंग ऑफ द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न, त्यानंतर इथे धावा या कंप्लीट होत नाहीयेत. धावांची गरज आहे. धावा आतापर्यंत 24 धावा. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 20.53चा रिक्वायर्ड रन रेट, करंट रन रेट 4चा आहे. आणि थोडेस हीच बाजू कमकुवत पाहायला मिळतोय. बॅटिंग थोडीशी कमकुवत होत असताना पाहायला मिळते. हो, चांगला चेंडू स्लाइस केलाय पॉइंटच्या दिशेने. बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे प्रयत्नच राहिलाय. सिंगल धाव येते. सिंगल धावेने धावसंख्या वाढताना देखील पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेले तर 25 धावा धावफलकावरती. 5व्या षटकाचा खेळ संपुष्टात आणि यानंतर मायक्रोफोन मध्ये जोडला जाईल. याच सिंधुदुर्ग प्रीमियर लीग दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा पहिल्या सेमीफायनलमध्ये सर्व तमाम रसिक प्रेक्षकांचं, जे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले त्यांचे देखील मी मराठी समालोचक समीर राणे मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. टेप बॉल ओव्हर आहे आणि गोलंदाज सर्वेश नाईक, सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पहिला बॉल टाकला गेला. टप्पा खाल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू होता, त्यावर फटका खेळला गेला. एक धाव कंप्लीट केली. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता असतील दिनेश गावकर. या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने दिनेश गावकर यांना मोठे फटके मारावे लागतील. आता संपूर्णपणे जबाबदारी दिनेश गावकर यांच्यावर असणार आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 चेंडूमध्ये विजयासाठी 63 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 63 धावा. समीर सर, निश्चितच प्रसाद जर पाहायला गेलं तर इथून पुढे एका दुसऱ्या फलंदाजाला जोखीम पत्करायची आहे, कारण शॉर्ट सिलेक्शन करताना कुठेतरी मोठ्या भटक्यांसाठी शॉर्ट सिलेक्शन करावं लागेल. काय चेंडू हाताळलाय. 1 बाउन्सचा इशारा स्क्वेअर लेग पंचांकडून 1 बाउन्सचा इशारा आलाय. आणि यावेळी आपण पाहतोय मैदानावरती टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी, फलंदाजाला सरप्राईज डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांकडे रेफर केला गेलाय. काय येईल निर्णय तोपर्यंत प्रसाद जर पाहायला गेलं मैदानावरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. रिव्ह्यूची मागणी इथे केली गेली, तो रेफर केला गेलाय. टप्पा खाल्यानंतर बराचसा उसळी घेणारा चेंडू होता, त्यावर 1 बाउन्सचा इशारा आला, परंतु इथे बॅटिंग करणाऱ्या टीमकडून फलंदाजांकडून इथे रेफर केले गेले. हा चेंडू वाईड आहे. पाहूया. निश्चितच डिसिजन काहीच वेळामध्ये आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, चाचपणे इथे केलं जातोय. एक धाव महत्वाची आहे प्रसाद, भरपूर महत्वाचे आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आहे. एक निर्धाव चेंडू महत्वाचा आहे, कारण जर पाहायला गेलं तर क्रिकेट आहे. क्रिकेट अगदी शेवटच्या क्षणी देखील करवड बदलू शकतो. वाईड बॉल. एक धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि या एका धावेने संघिक धावफलक जर पाहायला गेलं तर एका धावेने परावर्तित होतोय. संघिक धावफलकावरती एका धावेचा बदल असेल, एका धावेचा चेंज, एका धावेचं परिवर्तन आपण पाहतोय. 27 धावा
5 गड्यांच्या मोबदल्यात. 17 बॉलमध्ये आता 62 धावांची आवश्यकता असणार आहे. उसळी घेणारा चेंडू होता, त्यानंतर तो वाईट बॉल घोषित करण्यात आला थर्ड अंपायरच्या माध्यमातून. पुढचा बॉल केलाय जोरदार प्रहार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्रजेश रावले झेल टिपतायत आणि एक मोठी विकेट प्राप्त केली गेली आहे. दिनेश गावकर यांना परतावं लागेल मागे. उत्तर प्रदेश पाहायला मिळाला मैदानावरती. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षण करत असताना आणि बॅटच्या अगदी टो एरियाकडे चेंडू लागला असता. जर परफेक्ट मिडल झाला असता कदाचित कव्हरच्या डोक्यावरून देखील हा चेंडू जाऊ शकला असता, परंतु फसलेला फटका. आणि जर नावाबद्दल बोलायचं झालं तर सातत्याने अक्षय घाटवळ असेल, त्यानंतर प्रजेश रावले असेल, दिनेश गावकर असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये यांची नावं देखील संपूर्ण जिल्ह्याभरात चर्चेत राहिली आहेत. एक वाखण्याजोगा झेल टिपला गेला. मॅन फ्रॉम कट्टा मालवण तालुक्यातील कट्टा गावातील गुरामवाड वाडीतून बिलॉंग करणारा खेळाडू आहे प्रजेश रावले. त्याचा देखील खेळ या संपूर्ण स्पर्धेत चांगला राहिला. थोडं नाराज केलं आहे सेमीफायनलमध्ये, परंतु पुढे जर प्रवेश मिळाला तर फायनलमध्ये त्याची फलंदाजी देखील वाखण्याजोगी पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. दीपेश तुरी, त्यानंतर बबलू परब ही मॅच पाहतायत वागदेवरून आणि त्यांच्याकडून देखील आमच्या समालोचनासाठी शुभेच्छा आल्यात आणि स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा आल्यात. बबलू परब यांचे देखील आभार असणार आहेत. त्यासमोर समीर राणे आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये की समीर सर आता या मॅचमध्ये काय घडेल पुढे पाहिलं तर प्रत्येक बॉलवर आता आक्रमण करावं लागणार आहे. निश्चितच, कारण जर पाहायला गेलं सामना थोडासा सावंतवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. भावेंश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी जो महादेव नाईक साहेब यांच्या मालकीचा जो संघ आहे त्या संघाच्या परडं थोडं प्रमाणात काय असे ना, परंतु भारी दिसते. परंतु या गोलंदाज जर विचार केला ना सर्वेश नाईकचा, अगदी पहिल्या दिवसापासून आता या सेमीफायनल या 4 सामन्यांमध्ये कमाल केली आहे टॅप बॉल ओव्हरमध्ये. म्हणजे हा गोलंदाजाने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलाय की नवीन चेंडू कशा प्रकारे हाताळावा हे त्याला चांगलंच ज्ञात आहे, परंतु टॅप बॉलची ओव्हर देखील अगदी किफायतशीरपणे हाताळतोय. पुढचा बॉल कट केलाय. पॉईंट क्षेत्रातून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय. एक चांगली परती देखील तिथे पाहायला मिळते. थोडासा धोका होता बॅटरला, परंतु डेंजर झोनला ते दीपेश तुरी होते. पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतायत. एक धाव काढली जाते. आता तो इम्पॅक्ट एका धावेने नाही पडणार आहे. षटकार आणि चौकार तुम्हाला मारावे लागतील निश्चितपणेच, कारण आपण ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळीच बोललो होतो की मोठ्या भटक्यांसाठी कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन करावं लागेल, तुम्हाला जोखीम पत्करावी लागेल. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेबाहेर धाडण्याचा प्रयत्न हा यावेळी तुमचा असणं खूप गरजेचं आहे. लेग कट करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर थोडासा शरीरावरती आदळतोय. आता मात्र वरचष्मा गाजवायला सुरुवात केली आहे या गोलंदाज सर्वेश नाईक याने. पहिलं षटक पाहायला गेलं तर अगदी किफायतशीर हाताळलं गेलं. जरी गडी बाद केला नसला तरी मोठ्या भटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय आणि त्यानंतर यावेळी देखील चांगली वापसी करतोय. एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस थोडासा खाली राहण्याचा चेंडू अपेक्षेपेक्षा उसळी कमी घेतली होती. टप्पा खाल्यानंतर बराचसा खाली राहतोय. डावकऱ्याचा गोलंदाज आहे. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. हेही षटक अतिशय दर्जेदाररित्या हाताळलंय. आतापर्यंत 6 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 6 षटकामध्ये धावसंख्या 29 धावा, म्हणजेच 12 बॉलचा आता खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये तुम्हाला 60 धावा करायच्या आहेत. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर 12 बॉलमध्ये 10 षटकार हे मारावे लागतील. थोडंसं कठीण काम आहे, परंतु जर पाहायला गेलं तर 40 प्लसचे खेळाडू जे आहेत ते देखील यांच्यावरती भारी ठरलेत. कारण त्यांनी जी अजूनपर्यंत गोलंदाजीवर जे सातत्य ठेवलंय ते सातत्य वाखण्याजोगं होतं. अगदी सलामीवीरांना सहज बाद केलं आणि त्यानंतर प्रजेश रावले असतील, राजाराम गवस असतील, थोडा नाराज का केलाय त्यांनी या सामन्यामध्ये. महादेव नाईक सर देखील सांगतील की या सामन्यात त्यांच्याकडून खूप साऱ्या आशा अपेक्षा होत्या कारण महत्त्वपूर्ण सामना होता, परंतु या सामन्यात त्यांनी थोडा नाराज केलाय. जो काही मॅच रिपोर्ट असेल आपण सामना झाल्यावर मामा गावनळकर यांची देखील भेट घेणार आहोत. त्यांच्याकडून संपूर्ण या सामन्यातील ज्या चुका झाल्या आहेत त्या निश्चित आपल्याला समजतील. यावेळेस खेळलाय समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय. उजेर आलाय झेलच्या खाली. एक जबरदस्त झेल ठिपलाय उजेरने. उजेर प्रभावित केलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. षटकार मारला. या मॅच मध्ये 2 चांगल्या कॅचेस त्याने टिपल्या आहेत. चांगली कामगिरी उजेरची देखील राहिली आहे. कारण कुडाळ तालुक्यातील जर विचार केला तर कुडाळ तालुक्यातील एक मोठं गाव आहे नेरूर गाव. नेरूर गावातील त्या ठिकाणी दुर्गानगरवरून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. खूप दूरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो देखील उजेर या ठिकाणी दाखल झाला आहे. परंतु उजेरचा जर विचार केला तर जो आज संघ भावेन स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघ जो आज मैदानावरती दिसतोय ना त्याचं सर्व श्रेय हे उजेर मुजावरला आहे. कारण एका चेंडूत ज्यावेळी गरज होती 5 धावांची आणि त्यावेळी त्याने मात्र षटकार डोकून आपल्या संघाला विजय करून दिला आणि वैभवने तर कमाल केली आहे.
वैभवच्या आतापर्यंत पाहिलं तर 4 गडी वैभवने देखील बाद केले आहेत. म्हणजे वैभव जाधव देखील चांगली किफायतशीर गोलंदाजी करू लागलेत. मॅन फ्रॉम आजगाव, सावंतवाडी, अगदी सावंतवाडी तालुक्यातील टोकाचं गाव, शेवटचं गाव, वेंगुर्ला तालुक्यातील नजदीकचं गाव आजगाववरून हा खेळाडू देखील म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी शेवटचं गाव बोललं तरी वावगं ठरणार नाहीये. इथून खूप दूरवरून प्रवास त्याचा देखील राहिलाय वैभव जाधवचा. अंकुश बांबार्डेकर स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतील. पुढचा बॉल खेळण्यासाठी आता आव्हान भरपूर कठीण होऊन बसलंय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु मोठे फटके पाहायचे आहेत. यावेळेस टप्पा खाल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे जातोय. बॅटची कट लागली आहे ते ती स्पोर्ट्समॅनशिप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अंकुश बांबार्डेकर यांच्याकडून नक्कीच पंचांनी आऊट दिलं नव्हतं, ती पावलं मैदानाच्या बाहेर वळली आणि वैभव जाधवच्या खात्यामध्ये अजून एक विकेट प्राप्त झाली आहे. आणि वैभवने या मॅच मध्ये आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी करत तब्बल 5 विकेट घेतल्या. एकदा जोरदार टाळा वैभवसाठी होऊन जाऊ द्या. निश्चितच कारण वैभवने जी कमाल केली आहे ना, कमाल धमाल बेमिसाल मैदानावरती. सर अंकुश बांबार्डेकर यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. अंकुश बांबार्डेकर सरांबद्दल जर बोलायचं झालं तर फ्रेंडशिप चेनवन असेल, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला असेल, त्यानंतर अनेक मोठमोठे संघ, ज्या संघातून नवीन चेंडू प्रसाद कशा प्रकारे हाताळायला हवा हे चांगलं ज्ञात असणारा गोलंदाज म्हणून सर अंकुश बांबार्डेकर यांच्याकडे पाहिलं जातं. अंकुश बांबार्डेकर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक वलयांकित नाव आहे, परंतु वैभवची कामगिरी आता पाहिली तर जबरदस्त राहिली आहे. तब्बल 5 विकेट या मॅच मध्ये प्राप्त केले आहेत. कमाल केली आहे त्या संपूर्ण मॅच मध्ये. पारितोषिक येते. समीर परकर न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत आणि ज्यावेळी मैदानात दाखल झाले ना, दिनेश परकर साहेबांनी या ठिकाणी घोषणा केली आहे प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले जात आहेत. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर पाहतोय वैभवने जी गोलंदाजी केली आहे त्या गोलंदाजीचे सर्व डिटेल्स ते MS स्पोर्ट्सच्या माध्यमातून. टप्पा खाल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे डॉट बॉल. वैभवची कामगिरी वाखाण्याजोगं राहिली. या वैभव खरोखर चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत पाहिलं ना, वैभवने काही वेगळं केलं नाही आहे. वैभव लेफ्ट हँडर गोलंदाज आहे, डाव्या हाताने गोलंदाजी करतोय, त्याच्याजवळ नॅचरल स्विंग आहे आणि त्या स्विंगच्या मायाजाळात हे फलंदाज फसतायत. म्हणजे धीम्या गतीने चेंडू हाताळले तरी देखील तुम्ही मोठ्या फटक्यापासून वंचित राहू शकता. येस, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पायाला चेंडू लागला, अपील केली गेले. यस, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. अजून एक विकेट, तब्बल 6 विकेट एकाच मॅच मध्ये घेण्याचा पराक्रम गोलंदाज वैभव जाधवच्या नावावर नोंदवला जातोय. वा वैभव, जबरदस्त निश्चितच गोलंदाजी. टाळ्यांचा गजर हा झालाच पाहिजे. धावा जेणेकरून आम्हाला इझी चेस करता येतील अशा टार्गेटवर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तर तुला खूप खूप शुभेच्छा असतील. एकंदरीत सिंधुदुर्ग प्रीमियर लीग एक नवा प्लॅटफॉर्म तुमच्या सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलाय. श्री दिनेश गावकर मित्रमंडळ आयोजित